सगळ्यांना माहिती आहे की प्रिव्हियस लाईव्ह सेशनमध्ये आपण अर्धा चॅप्टर पूर्णपणे कव्हर केला होता. याच्या आधी आपण पाहिले की मॅटर म्हणजे काय किंवा मॅटरमध्ये काय काय व्हेरिएशन आहे, एलिमेंट्स आहे, कंपाऊंड आहे, मिक्सचर आहे, व्हॉटएव्हर हे सगळं आपण कालच्या व्हिडिओमध्ये पाहिले आणि आय होप की सगळ्यांनी रिवाईज केलं असेल. त्याच्यामुळे सगळ्यांना कालचा टॉपिक क्लिअर आहे, कोणताही डाऊट नाही आहे. असेल तर विचारू शकता, त्याचं मी आन्सर देण्याचा प्रयत्न करेन. काल आपण हे सुद्धा पाहिलं की प्रत्येक ठिकाणी केमिस्ट्री आहे आणि प्रत्येक ठिकाणी आपण केमिस्ट्रीचा यूज करतो, राईट. मग आज आपण केमिस्ट्रीमधले काही इम्पॉर्टंट लॉज, रूल्स असं काही पाहणार आहोत की जे तुम्हाला MCQच्या दृष्टीने किंवा न्यूमॅरिकल सॉल्व करण्याच्या दृष्टीने सगळ्याच दृष्टीने खूप इम्पॉर्टंट आहे. सो आत्ता खरं तर हा चॅप्टर स्टार्ट होतो आहे. याच्या आधी एकदम आपण बेसिक कव्हर केलेले आहे. जेव्हा चॅप्टर कंप्लीट होईल तेव्हा मी नोट्स अपलोड करणार आहे. ओके. सो सगळ्यात पहिल्यांदा आहे लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. द एलिमेंट्स कंबाईन विथ इच अदर अँड फाउंड कंपाऊंड. आपण आत्ताच बघितलं, आता म्हणजे काल बघितलं. काल आपण पाहिलेलं होतं की वॉटरचं मॉलिक्यूल आपण जर घेतलं तर वॉटरमध्ये काय काय आहे, हायड्रोजन आहे आणि ऑक्सिजन आहे, राईट. याचा अर्थ हायड्रोजन एक एलिमेंट आहे, ऑक्सिजन एक एलिमेंट आहे. यांचं आपण एक डेफायनेट प्रपोर्शन घेतलं आणि त्याच्यापासून पाण्याचा एक मॉलिक्यूल बनला. सो पाण्याचा मॉलिक्यूल किंवा पाणी हे काय आहे, एक प्रकारचं कंपाऊंड. तर अशा पद्धतीने एलिमेंट्स एकत्र येऊन त्यापासून कंपाऊंड बनत असतो, राईट. सो आता ही जी प्रोसेस आहे, दिस प्रोसेस इज गवर्न बाय 5 बेसिक रूल्स डिस्कवर्ड बिफोर द नॉलेज ऑफ मॉलिक्युलर फॉर्म्युला. सो बेसिकली हे जेव्हा त्यांना कळले की अशा पद्धतीने कंपाऊंड फॉर्म होतं, मग वेगवेगळ्या सायंटिस्ट लोकांनी याच्यावर आधारित बरेचसे लॉ फॉर्म केले किंवा बनवले. जसं की फॉर एक्झाम्पल मी तुम्हाला काल पण सांगितलं होतं की पाणी नेहमी H2O असतं. पाणी कधी HO2 किंवा HO4, H4O असं नसतं, ठीक आहे. सो पाणी नेहमी H2O असतं. मग पाण्याचा फॉर्म्युला हाच का आहे किंवा याच्यामध्ये काय काय चेंजेस झाले तर कसं काय होईल, किंवा सपोज आपण 2 हायड्रोजन घेतले, 2 ऑक्सिजन घेतले तर काय बनेल, या सगळ्याचा अभ्यास हळूहळू करत गेले सायंटिस्ट लोक आणि त्याच्यानंतर काहीतरी तयार झालं, ते म्हणजे लॉज. ओके. तर ते कुठले लॉज आहेत तर ते सगळं आपण बघूया. सगळ्यात पहिला लॉ आहे, मी ज्या ठिकाणी LOC लिहिलं आहे याचा अर्थ लॉ ऑफ कन्झर्वेशन, ठीक आहे. लॉ ऑफ कन्झर्वेशन. आता लॉ ऑफ कन्झर्वेशनमध्ये काय काय आहे, सगळ्यात पहिल्यांदा आहे लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास. तुम्ही याच्या आधी कन्झर्वेशन ऑफ मास पाहिलं असेल कधीतरी, आपल्या सायन्समध्येच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास पाहिलं असेल. लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास काय होतं की मास आपण नाही फॉर्म पण नाही करू शकत आणि आपण लॉस पण नाही करू शकत मासचा. म्हणजे जे मास आहे तेच राहतं, फक्त ते चेंज होऊ शकतं. ओके. एनर्जीचा पण तुम्ही सेम लॉ पाहिला असेल, कन्झर्वेशन ऑफ एनर्जीमध्ये पाहिलं असेल. तर अशा पद्धतीने कन्झर्वेशन ऑफ मास पण आहे की आपण मास पण नवीन बनवू नाही शकत, आपण मासचं कमी पण करू शकत नाही किंवा लॉस पण करू शकत नाही मासचा. जे आहे तेच मास राहतं, ठीक आहे. आपण मास वाढू पण शकत नाही, आपण मास कमी पण करू शकत नाही. जे मास रिॲक्टंटचं असेल सेम मास प्रॉडक्टसाठी पण राहणार, ठीक आहे. सो बेसिकली हा जो लॉ होता, लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास, तो दिला होता अँटोन लोवेसरने, ठीक आहे. सो अ फ्रेंच सायंटिस्ट आहेत अँटोन लोवेसर, इज ऑफन रेफर टू ॲज फादर ऑफ मॉडर्न केमिस्ट्री. ही केअरफुली परफॉर्म मेनी कंबशन एक्सपेरिमेंट्स. कंबशन म्हणजे काय, बर्निंग एक्सपेरिमेंट्स, ठीक आहे. नेमली बर्निंग ऑफ फॉस्फरस, त्याने फॉस्फरस बर्न करून पाहिलं, त्याने मर्क्युरी बर्न करून पाहिलं, दोन्ही पण एअरच्या प्रेझेन्समध्ये. म्हणजे त्याने जे पण बर्निंग एक्सपेरिमेंट्स केले होते ते प्रेझेन्स ऑफ एअरमध्ये केले होते. असं का सांगितले की एअरच्या प्रेझेन्समध्ये, कारण जेव्हा कधी रिॲक्शन एअरच्या प्रेझेन्समध्ये केली जाते तेव्हा त्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजनचा पण हात असतो किंवा त्या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजन पण रिॲक्ट होत असतो. त्याच्यामुळे त्यांनी मुद्दाम सांगितले की इन द प्रेझेन्स ऑफ एअर ही रिॲक्शन केली. नाही तर सांगायची काही गरज नव्हती, पण त्यांनी सांगितले. याचा अर्थ आपल्याला हे कळलं पाहिजे की या रिॲक्शनमध्ये ऑक्सिजनचा पण सहभाग आहे किंवा एअरमध्ये इतर जे पण काही एलिमेंट्स आहेत त्या सगळ्यांचा याच्यामध्ये सहभाग आहे. ओके. सो बोथ रिझल्टेड इन अँड इन्क्रीज इन वेट. सो जेव्हा त्यांनी बर्निंग ऑफ फॉस्फरस केलं किंवा जेव्हा त्यांनी बर्निंग ऑफ मर्क्युरी केलं तेव्हा प्रत्येक वेळी असं जाणून आलं की आफ्टर रिॲक्शन वेटमध्ये थोडंफार इन्क्रीज झालं किंवा वेट थोडंफार वाढलेलं आहे. आफ्टर सेव्हरल एक्सपेरिमेंट्स ही फाउंड दॅट द वेट गेन बाय फॉस्फरस वॉज एक्झॅक्टली द सेम ॲज द वेट लॉस्ट बाय द एअर. आणि म्हणूनच त्यांनी सांगितलं होतं की हा एक्सपेरिमेंट इन द प्रेझेन्स ऑफ एअर केलं आहे. याचा अर्थ काय की जेव्हा त्यांनी फॉस्फरसला बर्न केलं, जेव्हा त्यांनी फॉस्फरसला जाळलं कशामध्ये, इन द प्रेझेन्स ऑफ एअरमध्ये, तेव्हा त्यांना असं कळलं की फॉस्फरस जळल्यानंतर थोडंसं वेट वाढतंय. ओके. थोडंसं वेट काय होते, वाढतंय. याचा अर्थ काय, जेव्हा हे एअरच्या प्रेझेन्समध्ये केलं गेलं तेव्हा एअरचं थोड्याफार प्रमाणामध्ये वेट त्याच्यामध्ये ॲड झालं आणि त्याच्यामुळे ॲट दी एंड जेव्हा प्रोडक्ट बनला तेव्हा त्याच्यामध्ये वेट जास्त होतं, ठीक आहे. सो तुम्हाला हे कळलं पाहिजे की आपण एअरला जाम नेग्लेक्ट करतो, पण एअरचा पण याच्यामध्ये समावेश असतो आणि एअरच्या मासचा पण फरक पडतो, ठीक आहे. सो त्याच्यावरून एक असा लॉ सांगण्यात आला की द टोटल मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू टोटल मास ऑफ प्रोडक्ट. म्हणजे काय,
रिॲक्टंटचं जे काही मास असेल, रिॲक्टंट म्हणजे तुम्हाला सगळ्यांना माहिती आहेत ना, जे दोन एलिमेंट्स रिॲक्शन करतात ते रिॲक्टंट, आणि रिॲक्शन झाल्यावरती जे बनतं ते असतं प्रॉडक्ट. ओके, फॉर एक्झाम्पल पाणी बनवायचं आहे. इकडे मी घेतलं हायड्रोजन, इकडे मी घेतलं हायड्रोजन, इकडे मी घेतलं ऑक्सिजन, आणि ज्यापासून मला बनवायचं आहे पाणी. पेनचा आता लिहिताना थोडासा खरखर आवाज येईल कारण माईक मी अटॅच नाही केलं त्याच्यामुळे. सो इकडे मी घेतलेलं आहे हायड्रोजन, मी घेतलेलं आहे ऑक्सिजन, आणि त्याच्यापासून बनलं पाणी. सो हायड्रोजन आणि ऑक्सिजन हे दोघं काय आहेत, रिॲक्टंट, आणि पाणी आहे प्रोडक्ट. ओके, सो आता इथे मी जेवढं मास घेणार आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं तेवढाच मास असणार आहे पाण्याचं. सो याचा अर्थ काय की रिॲक्टंटचं मास आणि प्रोडक्टचं टोटल मास हे दोघं सेम असतात, काही पण झालं तरी पण, अंटिल आणि अनलेस त्या न्यूक्लियर रिॲक्शन्स नाही आहेत. ओके, म्हणजे बॉम्बस्फोट नाही आहे किंवा कुठेतरी युरॅनियम वगैरे असले जे पण न्यूक्लियर रिॲक्शन्स असतात, तर त्याच्यामध्ये हा लॉ त्याच्यासाठी हा लॉ नाही आहे. हा लॉ साध्या रिॲक्शनसाठी आहे. ओके, न्यूक्लियर रिॲक्शन्समध्ये हा लॉ व्हेरीफाईड नाही किंवा हा लॉ तिथे वापरला नाही जाऊ शकत. After that, next आहे when hydrogen gas burns and combines with oxygen to yield water, the mass of water formed is equal to the total mass of the hydrogen आणि ऑक्सिजन consumed. सो तेच या ठिकाणी सांगितलंय की हायड्रोजन आणि ऑक्सिजन जेव्हा एकत्र येऊन पाणी बनवतात तेव्हा हायड्रोजन आणि ऑक्सिजनचा एकत्र मास आणि पाण्याचा एकत्र मास हे सेम असतं, आणि थस त्याच्यामुळेच लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास देण्यात आला की मास कॅन निदर बी क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड. आणि याचा अर्थ आपण मास क्रिएट पण करू शकत नाही, बनवू पण शकत नाही, आपण मास डिस्ट्रॉय पण करू शकत नाही. राईट. सो आय होप तुम्हाला हा लॉ समजलेला आहे, आणि हे प्रत्येक रिॲक्शनमध्ये व्हॅलिड आहे, फक्त न्यूक्लियर रिॲक्शन सोडून. ओके, चलो नेक्स्ट. सो मी या ठिकाणी शॉर्टकटमध्ये लॉ लिहिला आहे की रिॲक्टंट मास ऑफ रिॲक्टंट इज इक्वल टू मास ऑफ प्रोडक्ट. हा एवढाच लॉ तुम्हाला लक्षात ठेवायचा आहे. बाकी एक्झाम्पल तर तुम्ही मनाने देऊ शकता, वॉटर आणि किंवा हायड्रोजन आणि ऑक्सिजनचं फॉर्मेशन ऑफ वॉटर. ठीक आहे, एक्झाम्पल तुम्ही आरामात मनाने लिहू शकता. तुम्हाला जर असं आलं की लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ मास एक्सप्लेन करा, तर तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा हे आठवलं पाहिजे, आणि मग तुम्ही स्वतःच्या मनाने एक्झाम्पल अर्थात लिहू शकता. आणि सायन्समध्ये थोडंफार मनाने लिहिलं तरी पण मार्क्स मिळतात, फक्त रिॲक्शन किंवा ॲक्च्युअल जे काही लॉ आहे तो प्रॉपर तुम्हाला लिहिता आला पाहिजे. ठीक आहे, बाकी तुम्ही आन्सर मनाने लिहू शकता, फक्त इन्फॉर्मेशन करेक्ट पाहिजे. नेक्स्ट आहे लॉ ऑफ डिफायनाइट प्रपोर्शन. फ्रेंच केमिस्ट जोसेफ प्रोस्ट परफॉर्म एक्सपेरिमेंट्स ऑन 2 एक्झाम्पल्स ऑफ क्युप्रिक कार्बोनेट. सो क्युप्रिक कार्बोनेटचे 2 सॅम्पल्स घेतले गेले. एक होतं नॅचरल सॅम्पल जे की आपल्याला नेचरमधून मिळालं, आणि दुसरं जे सॅम्पल होतं ते होतं सिंथॅटिक, म्हणजे ह्युमन बिंग्सने फॉर्म केलं होतं, आर्टिफिशियल होतं, आपण लॅबोरेटरीमध्ये बनवलं होतं. ठीक आहे, सो क्युप्रिक कार्बोनेटचे 2 सॅम्पल्स घेतले, आणि त्यांनी दोन्ही सॅम्पल्सचा अभ्यास केला की दोघांमध्ये पर्सेंटेज ऑफ कॉपर किती आहे आणि पर्सेंटेज ऑफ ऑक्सिजन किती आहे, कारण क्युप्रिक कार्बोनेटमध्ये कॉपर पण आहे, ऑक्सिजन पण आहे, आणि कार्बन पण आहे. ओके, सो तिन्ही एलिमेंट्सचं प्रपोर्शन किती आहे किंवा पर्सेंटेज किती आहे याचा अभ्यास त्यांनी केला. पहिल्यांदा त्यांनी नॅचरल सॅम्पल घेतलं. आता नॅचरल सॅम्पलमध्ये त्यांनी पाहिलं की कॉपर किती आहे 51.35%, ऑक्सिजन किती आहे 38.91%, आणि कार्बन घेतलं तर बघितलं ते पण 9.74% आहे. सेम त्यांनी जेव्हा कम्पेअर केलं हे सिंथेटिक सोबत किंवा आर्टिफिशियल सोबत, तेव्हा त्यांच्या असं लक्षात आलं, अरे छा, हे दोघांमध्ये तर सेम सेम आहे, म्हणजे नॅचरल पण सेम आहे, सिंथेटिक पण सेम आहे, मग आपण एवढा भेदभाव का करतोय. मग त्यांना असं कळलं की इरेस्पेक्टिव्ह ऑफ ओरिजिन, की ते नॅचरल आहे की आर्टिफिशियल आहे किंवा सिंथेटिक आहे, या कंपाऊंड्समध्ये जे एलिमेंट्स आहे त्यांचं प्रपोर्शन किंवा त्यांचं कंपोजन किंवा त्यांचं पर्सेंटेज सेमच राहत आहे. ठीक आहे, सो हा आहे आपला नेक्स्ट रूल किंवा नेक्स्ट लॉ, तो म्हणजे लॉ ऑफ डिफायनाइट प्रपोर्शन, की इरेस्पेक्टिव्ह ऑफ ओरिजिन कंपोजिशन ऑफ एलिमेंट्स रिमेन्स सेम इरेस्पेक्टिव्ह ऑफ ओरिजिन. ओके, ओरिजिनचा काहीच फरक पडत नाही आहे, तुम्ही ते नेचरमधून घ्या किंवा इतर तुम्ही कुठूनही घ्या. फॉर एक्झाम्पल, तुम्ही पाणी समुद्रामधून घेतलं, तुम्ही पाणी नदीमधून घेतलं, तुम्ही पाणी तुमच्या घरातल्या हंड्यामधून घेतलं, ठीक आहे, तिघांमध्ये पण पाणी H2Oच असणार आहे. असं आहे का की समुद्रामधलं पाणी H2O2 आहे, अजून नदीमधलं पाणी H2O4 आहे, घरच्या हंड्यातलं पाणी H3O आहे, असं काय होणार आहे का, तर नाही. याचा अर्थ काय की इरेस्पेक्टिव्ह ऑफ ओरिजिन आपण ते कंपाऊंड कुठून घेतलंय ते मॅटर करत नाही, तर त्या कंपाऊंडमध्ये जे काही एलिमेंट्स आहेत ते कुठूनही घेतले तरी पण सेमच राहतात. हा आहे आपला लॉ ऑफ डिफायनाइट प्रपोर्शन. ओके, सो आता तो लॉ त्यांनी कसा एक्सप्लेन केला आहे बघा. हे जे लाईन आहे किंवा हे जे पूर्ण एवढं आहे बोल्ड लेटर्समध्ये जे दिलं आहे ते इम्पॉर्टंट आहे, ते तुम्हाला पाठ करावं लागेल. की अ गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स एक्झॅक्टली द सेम प्रपोर्शन ऑफ एलिमेंट्स बाय वेट इरेस्पेक्टिव्ह ऑफ दी सोर्स. ठीक आहे, इरेस्पेक्टिव्ह ऑफ दी सोर्स किंवा इरेस्पेक्टिव्ह ऑफ दी ओरिजिन. सोर्स म्हणजे कुठून घेतलं याचा काहीच फरक पडत नाही आहे. नेक्स्ट आहे अ गिवन कंपाऊंड ऑलवेज कंटेन्स सेम एलिमेंट्स इन द सेम प्रपोर्शन. एलिमेंट्स पण सेमच असणार आहे. आता जे आपण क्युप्रिक कार्बोनेट घेते त्याच्यामध्ये नेहमी कॉपर, कार्बन आणि ऑक्सिजन हे 3च लोक बघायला मिळणार आहे. तुम्ही कुठला पण जगातलं कुठलं पण क्युप्रिक कार्बोनेट घ्या. ठीक आहे,
आफ्टर दॅट नेक्स्ट आहे द व्हॅलिडिटी ऑफ दिस लॉ हॅज बीन कन्फर्म बाय व्हेरियस एक्सपेरिमेंट्स. आणि हा लॉ व्हॅलिड आहे हे खूप सारे एक्सपेरिमेंट्समधून सिद्ध झालं आहे आणि त्याच्यामुळे आपण असं म्हणूया की हा वेल एक्सेप्टेड असा लॉ आहे. सगळ्या ठिकाणी हा लॉ एक्सेप्ट केला जातो. ठीक आहे, चलो आफ्टर दॅट नेक्स्ट आहे आणि या लॉला आपण अजून एक नाव दिलेलं आहे लॉ ऑफ डिफायनाइट कंपोजिशन. लॉ ऑफ डिफायनाइट प्रपोर्शन पण म्हणतात, लॉ ऑफ डिफायनाइट कंपोजिशन पण म्हणतात, कारण कंपोजिशन घ्या किंवा प्रपोर्शन घ्या दोघांचा अर्थ केमिस्ट्रीमध्ये ऑलमोस्ट सेमच आहे. ठीक आहे, त्याच्यामुळे तुम्ही याला दोन्ही पण म्हणू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शन. सो दिस लॉ वॉज प्रपोज्ड बाय जॉन डाल्टन इन 1803. So it has been observed that 2 or more elements may form more than one compound. सो तुम्हाला आता हे पण माहिती असेल की पाण्यामध्ये पण हायड्रोजन आणि ऑक्सिजन आहे आणि हायड्रोजन परऑक्साईडमध्ये पण हायड्रोजन आणि ऑक्सिजनच आहे. फक्त पाण्यामध्ये जे हायड्रोजन ऑक्सिजन आहे तर ते H2O आहे आणि हायड्रोजन परऑक्साईडमध्ये H2O2 आहे. याचा अर्थ दोघांमधले जे एलिमेंट्स आहेत ते दोन्ही सेमच आहे, म्हणजे हायड्रोजन आणि ऑक्सिजनच आहे, फक्त प्रपोर्शन बदलते. राईट. सो मग यांनी काय म्हटलं यांच्या लॉमध्ये की इट हॅज बीन ऑब्झर्व दॅट 2 or more elements may form more than one compound. Law of multiple proportion summarizes many experiments on such compounds. When two elements A and B form more than one compound, the masses of element B that combine with a given mass of A are always in the ratio of स्मॉल होल नंबर. हे जे होल होतं ह्याचा अर्थ नसेल कळला तर डोंट टेक एनी टेन्शन. आपण इथे छोट्याशा एक्झाम्पलच्या आधारे समजून घेऊया. एक्झाम्पल तेच आहे, पाणी बनतं आहे आणि हायड्रोजन परऑक्साईड बनतं आहे. सो तुम्ही जर इथे पाहिलं तर इथे मी हायड्रोजन घेते, इथे मी ऑक्सिजन घेते आणि मला पाणी मिळालं. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास आहे 2, पाण्याचा आहे 16 आणि हे दोन्ही जेव्हा मी या प्रपोर्शनमध्ये घेते तेव्हा मला पाणी बनलेलं पाहायला मिळणार आहे, जे की असणार आहे 18. ठीक आहे, 18 याचा मॉलिक्युलर फॉर्म्युला असणार आहे पाण्याचा, आय मीन मॉलिक्युलर मास असणार आहे पाण्याचं. सेम जर मी हायड्रोजन परऑक्साईड घेतलं तर या ठिकाणी मी 2च हायड्रोजन घेते. ओके, हायड्रोजनचा नंबर मी बदलतच नाही आहे. H2O मध्ये पण हायड्रोजन 2 आहे, H2O2 मध्ये पण हायड्रोजन 2च आहे, पण H2O2 मध्ये फरक हा पडतोय की ऑक्सिजन पण 2 होत आहेत आणि ऑक्सिजनचं मॉलिक्युलर मास बदलते. ठीक आहे, पण तुम्ही जर बघितलं तर हायड्रोजनचं मॉलिक्युलर मास बदलत नाहीये. याचा अर्थ यांनी काय म्हटलंय, जेव्हा आपण A आणि B असे 2 एलिमेंट्स घेतोय आणि त्यांच्यापासून आपण एकापेक्षा अधिक कंपाऊंड्स बनवतोय, लाईक या ठिकाणी आपण हायड्रोजन आणि ऑक्सिजन घेतलं, यांच्यापासून आपण पाणी पण बनवलं, यांच्यापासून आपण हायड्रोजन परऑक्साईड सुद्धा बनवलं, परंतु याच्यामध्ये एखादा एलिमेंट, आता यांनी B सपोज केलंय, मी ते हायड्रोजन सपोज करते, पण याच्यामध्ये एखादा जो एलिमेंट असणार आहे जसं की B जेव्हा A सोबत कंबाईन होतोय तेव्हा दोन्ही पण ठिकाणी Bचं मास सेम आहे. लाईक हायड्रोजन जेव्हा पाणी पण बनवतोय आणि हायड्रोजन परऑक्साईड पण बनवतोय तेव्हा त्याचा मास दोघांमध्ये पण 2च आहे. ठीक आहे, सो हा लॉ आहे लॉ ऑफ मल्टिपल प्रपोर्शनचा. आता त्यांनी सेम एक्झाम्पल एक्सप्लेन केलेलं आहे की हायड्रोजन कंबाईन्स विथ ऑक्सिजन टू फॉर्म 2 कंपाऊंड्स, एक तर पाणी आणि एक म्हणजे हायड्रोजन परऑक्साईड. पाण्यासोबत जेव्हा किंवा पाणी जेव्हा बनणार आहे हायड्रोजनपासून तेव्हा 2 ग्राम ऑफ हायड्रोजन घ्यायचं आहे अलॉंग विथ 16 ग्राम ऑफ ऑक्सिजन आणि याच्यापासून 18 ग्राम पाणी बनते. राईट. मी सध्या लाईव्ह चॅटकडे अजिबात लक्ष देत नाही आहे कारण इथे अभ्यास सोडून खूप काही चाललं आहे, बट आय डोंट केअर, कारण ज्यांना अभ्यास करायचा ते खूप चांगल्या पद्धतीने करत आहेत. सो लेट देम डू देअर स्टडी. नेक्स्ट आहे हायड्रोजन आणि ऑक्सिजन जेव्हा कंबाईन होत आहेत टू फॉर्म हायड्रोजन परऑक्साईड तेव्हा सुद्धा हायड्रोजन 2च ग्राम आहे, ऑक्सिजन मात्र या ठिकाणी 32 ग्राम आहे आणि असं मिळून परऑक्साईड 34 ग्रामचं बनतं आहे. ठीक आहे, बाकी आपल्याला ग्रामशी काही घेणं देणं नाही, आपल्याला फक्त हायड्रोजन सेम आहे का एवढंच बघायचं आहे. बाकी ऑक्सिजन किती का असे ना वी डोंट केअर, कारण आपल्याला एक कुठला तरी एलिमेंट सेम मासमध्ये पाहिजे किंवा सेम अमाऊंटमध्ये पाहिजे. ठीक आहे. नेक्स्ट, here it is found that 2 masses of oxygen that is 16 gram and 32 gram which combine to a fixed mass of hydrogen that is 2 gram. Right. सो आता यांचा रेशो जर आपण बघितला, इथे ऑक्सिजन 16 ग्राम आहे, इथे ऑक्सिजन 32 ग्राम आहे. रेशो काय आहे? 1:2. रेशो काय आहे? 1:2 आहे. वरती 16 ग्राम आहे पाण्यासाठी आणि खाली हायड्रोजन परऑक्साईडसाठी 32 ग्राम आहे. म्हणजे हा जो रेशो आहे तो आहे 1:2. ओके, 1:2 रेशो आहे. सेम जर आता आपण दुसरे एखादं एक्झाम्पल घेतलं, आता वॉटर आणि परऑक्साईड खूप झालं, आता काहीतरी नवीन पाहिजे चमचमीत. सो बेसिकली नवीन जर आपण घेतलं नायट्रोजन आणि ऑक्सिजन, तर नायट्रोजन आणि ऑक्सिजनपासून पहिल्यांदा बनतं आहे नायट्रिक ऑक्साईड. जेव्हा आपण ऑक्सिजन एकच मॉलिक्यूल वापरतोय, नायट्रोजन N2 आहेच, म्हणजे नायट्रोजन N2च्या फॉर्ममध्ये असतं, प्लस या ठिकाणी ऑक्सिजन असणार आहे, तेव्हा आपल्याला बनणार आहे नायट्रिक ऑक्साईड 30 ग्रामचं.
आणि जेव्हा आपण नायट्रोजन तेवढंच ठेवतोय, म्हणजे इथे आपण नायट्रोजनला बदलत नाहीये, आपण ऑक्सिजन डबल करतोय. आता मी या ठिकाणी 2 मॉलिक्युल्स ऑफ ऑक्सिजन घेतले, राईट. तेव्हा आपल्याला या ठिकाणी नायट्रोजन डायऑक्साईड पाहायला मिळालं. म्हणजे तुम्ही अगेन पाहताय की मी नायट्रोजनचं प्रपोर्शन नाही बदललंय. नायट्रोजन माझ्याकडे N2च राहिलंय शेवटपर्यंत, म्हणजे वरच्या कंपाऊंडमध्ये पण आणि खालच्या कंपाऊंडमध्ये पण. फक्त ऑक्सिजनचं जे प्रपोर्शन आहे ते बदलून मला 2 नवीन कंपाऊंड्स मिळाले, एक तर नायट्रिक ऑक्साईड आणि दुसरं म्हणजे नायट्रोजन डायऑक्साईड. पण यांचं मी प्रपोर्शन जर पाहिलं तर ते पण सेम आहे. इथे पण 1 म्हणजे 16 म्हणजे 1:2 आहे ना, 16:32 म्हणजे काय 1:2. तर अशा पद्धतीने यांचं प्रपोर्शन सेम आहे. सेम तुम्ही एक्झाम्पल्स घेऊ शकता कार्बन मोनोऑक्साईड कार्बन डायऑक्साईडचं, किंवा सल्फर डायऑक्साईड सल्फर ट्रायऑक्साईडचं. हे एक्झाम्पल्स पण तुम्हाला इथे घेता येतील. ओके, सो आय होप की तुम्हाला हा लॉ कळला आहे. खूप इझी लॉ आहे. जेव्हा 2 सेम एलिमेंट्स कंबाईन होतात वेगवेगळ्या प्रपोर्शनमध्ये 2 वेगवेगळे कंपाऊंड्स फॉर्म करण्यासाठी, तेव्हा त्या 2 एलिमेंट्सपैकी एका एलिमेंटचं मास दोन्ही कंपाऊंडमध्ये सेम असतं. ठीक आहे, हाच बेसिक रूल आहे आणि हाच बेसिक लॉ आहे. याच्यामध्ये काही अवघड आणि काही वेगळं नाही आहे. ओके, माझ्या मते तुम्ही जर एक्झाम्पल लक्षात ठेवलात पाण्याचं आणि हायड्रोजन परऑक्साईडचं, तर तुम्हाला इझिली हा लॉ लक्षात राहील. ठीक आहे, कारण तुम्ही एक्झाम्पल्सने चांगलं लक्षात ठेवू शकता रॅदर दॅन ते सारखं रट्टा मारून. सो प्लीज केमिस्ट्रीमध्ये स्पेसिफिकली या चॅप्टरमध्ये रेक्टिफाय करू नका. लॉ लक्षात ठेवण्यासाठी एक्झाम्पल लक्षात ठेवा, मग तुम्हाला लॉ लक्षात राहील. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे गे-लुसॅक्स लॉ ऑफ गॅशियस व्हॉल्यूम. दिस law was put forth by Gay-Lussac in 1808. So the law stated that when gases combine or are produced in a chemical reaction, they do so in a simple ratio by volume, provided all gases are at same temperature आणि same pressure. आता याचं म्हणणं काय आहे? याचं म्हणणं असं आहे की आपण हायड्रोजन घेतलं, आपण ऑक्सिजन घेतलं आणि आपलं पाणी बनलं. आता मी ते 100 mlचं हायड्रोजन घेतलं आहे, 50 mlचं ऑक्सिजन घेतलेलं आहे आणि 100 mlचं पाणी इथे फॉर्म झालेलं आहे. पण जेव्हा ही रिॲक्शन मी लिहिणार, आता इथे मी जर ती रिॲक्शन लिहिली H2 + O2 विल गिव्ह यू H2O, तर ही रिॲक्शन लिहिताना मला इथे 2 आणि इथे 2 करावं लागणार आहे, कारण मला रिॲक्शन बॅलन्स करायची आहे. राईट, इथे मी 2 यासाठी केलं, इथे 2 यासाठी केलं, कारण इथे 2 ऑक्सिजन आहेत, इथे पण 2 हवेत म्हणून मी ते 2 केलं. इथे 2 केल्यामुळे हायड्रोजनचे 4 मॉलिक्यूल झाले, जे मी ते बॅलन्स केले. हे तर तुम्हाला येत असावं, हे तुम्ही खूप आधीपासून शिकताय. ओके, सो मी डीपमध्ये नाही जाते. आता याचा अर्थ काय, इथे 2चा अर्थ काय, या ठिकाणी 2 व्हॉल्यूम. ओके, गे-लुसॅकच्या भाषेमध्ये 2 व्हॉल्यूम मी इथे हायड्रोजन घेतलं, इथे काहीच नाही आहे, म्हणजे 1 व्हॉल्यूम मी इथे ऑक्सिजन घेतलं आणि याच्यापासून 2 व्हॉल्यूम पाणी बनलं. ओके, म्हणजे गे-लुसॅकचं म्हणणं काय आहे, जेव्हा टेम्परेचर सेम असेल, जेव्हा प्रेशर सेम असेल आणि हे तिघं पण गॅस पाहिजे. हा एक गॅसेससाठी, पर्टिक्युलरली हा लॉ गॅसेससाठी आहे. इथे कुठेही पाणी लिक्विडमध्ये नाही आहे, पाणी वेपरच्या फॉर्ममध्ये आहे. ओके, पाणी इज इन द फॉर्म ऑफ वेपर. सो ॲज पर गे-लुसॅकचं काय म्हणणं आहे की जेव्हा हे तिघं पण गॅशियस स्टेटमध्ये असतील, टेम्परेचर प्रेशर सेम असणार आहे, तेव्हा या तिघांचा पण जो रेशो असणार आहे तो सिम्पल असणार आहे आणि त्या सिम्पल रेशोने ते लोक रिॲक्शन दाखवणार आहेत. रेशो काय आहे इथे 2:2, म्हणजे हा रेशो घ्यायचा आहे व्हॉल्यूमचा रेशो. सो 2:1:2 रेशो काय आहे 2:1:2, म्हणजे 2 व्हॉल्यूम हायड्रोजन आहे, 1 व्हॉल्यूम ऑक्सिजन आहे, 2 व्हॉल्यूम वॉटर वेपर बनत आहेत. हे सगळे गॅशियस स्टेटमध्ये असले पाहिजे. सो या ठिकाणी तुम्हाला रेशो पण बघायला मिळतोय 2:1:2. Thus the volumes of hydrogen gas and oxygen gases which combine together, that is 100 ml हायड्रोजन जेव्हा 50 ml पाण्यासोबत कंबाईन करेल, तेव्हा त्यापासून आपल्याला 100 mlचं वॉटर वेपर पाहायला मिळते. आणि जर हे आपण रेशोजमध्ये पाहायचं म्हटलं तर 2:1:2 असा हा रेशो आहे. ठीक आहे, 100 ml 50 ml आणि 100 ml, हे 1 हे 2 हे 2. सो 2:1:2 असा हा व्हॉल्यूमचा सुद्धा रेशो आहे. हेच जर आपण अगेन नायट्रोजन आणि हायड्रोजनसोबत घेऊन अमोनिया करायचं म्हटलं तर नायट्रोजन नेहमी N2च्या फॉर्ममध्ये असतं, हायड्रोजन नेहमी H2च्या फॉर्ममध्ये असणार आहे आणि अमोनिया NH3च्या फॉर्ममध्ये. आता या ठिकाणी 3 आहेत, सो इथे मला 3 करावं लागेल, म्हणजे एकूण 6 हायड्रोजन झाले. आता या ठिकाणी नायट्रोजन 2 आहेत आणि इथे मला 3 करावं लागेल, तेव्हा कुठे 6 या ठिकाणी फॉर्म होत आहेत. सो आता इथे 6 हायड्रोजन बनले आणि 6 नायट्रोजन बनले. लेट मी चेक अगेन. सो इथे आहेत 6 हायड्रोजन, सो सॉरी इथे मला 2 करावं लागेल आणि इथे 2च ठेवावं लागेल. ओके, सो आता रिॲक्शन बॅलन्स झाली. सॉरी इथे आहे 6 हायड्रोजन आणि इथे आहे 2 नायट्रोजन. सो जेव्हा N2 रिॲक्ट करणार आहे 3H2 सोबत, तेव्हा आपल्याला 2NH3 मिळणार आहे. राईट, सो आता इथे नायट्रोजन तर एकच आहे, म्हणजे मी इथे 1L लिहिणार. आवाज जास्त मोठा होत आहे का, सॉरी. पण आणि इथे हायड्रोजन तर मी 3 घेतले, त्याच्यामुळे मी ते 3L लिहिणार आणि ते जे अमोनिया आहे तर ते 2 बनते, सो मी ते 2L घेणार. राईट, तर अशा पद्धतीने ही जी रिॲक्शन आहे ती झालेली आहे.
1 वॉल आणि 3 व्हॉल्यूम आहे हायड्रोजनचे, 2 व्हॉल्यूम आहे अमोनियाचे. आय होप तुम्हाला हे कळलं असेल. फक्त तुम्हाला इथे रिॲक्शन बॅलन्स करायची आहे आणि रिॲक्शन बॅलन्स केलं की तुम्ही गे-लुसॅक रूल वापरू शकता, लॉ वापरू शकता. फक्त कंडिशन अशी आहे की गे-लुसॅकचा लॉ तुम्ही फक्त आणि फक्त गॅशियस स्टेटसाठीच वापरू शकता. इतर कुठल्या स्टेटसाठी तुम्हाला हा लॉ वापरता नाही येणार, कारण स्पेसिफिकली गे-लुसॅकने हा लॉ गॅशियस स्टेटसाठीच दिलेला आहे. राईट. प्लीज जरा बॅकग्राऊंड नॉईज इग्नोर करा. पाऊस पण पडते, माईक पण बंद आहे, सो सगळं मेस झालं इथे. ओके. रेशो जर बघायचं म्हटलं तर 1:3:2 असा हा रेशो आहे. राईट. 1:3:2 असा हा रेशो आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲव्होगॅड्रोचा लॉ. आता इथे मी नोट्समध्ये सगळं मेन्शन केलं आहे, सो तुम्ही नंतर नोट्समध्ये पण चेकआउट करू शकता. ठीक आहे. इथे मी सगळं लिहिलेलं आहे, डेफिनेशन वगैरे सगळं काही मेन्शन केलेलं आहे. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ॲव्होगॅड्रोचा लॉ. In 1811, Avogadro proposed that equal volumes of all gases at the same temperature आणि pressure contain equal number of molecules. आता ॲव्होगॅड्रोचं म्हणणं काय आहे, तर ॲव्होगॅड्रोने पण गॅशियस स्टेटबद्दलच इन्फॉर्मेशन सांगितलेली आहे की आपल्याकडे इक्वल व्हॉल्यूम आहे सगळ्या गॅसेसचं. आपल्याकडे जे काही गॅसेस आहेत त्या सगळ्या गॅसेसचं आपल्याकडे इक्वल व्हॉल्यूम आहे. राईट. आणि टेम्परेचर, प्रेशर सगळं काही सेम असलं पाहिजे, तेव्हाच हा लॉ ॲप्लिकेबल असणार आहे. सो आपण एक एक्झाम्पल घेऊया, कारण एक्झाम्पल शिवाय हे सगळे लॉज समजणं थोडंसं अवघड आहे. सो लेट्स टेक एन एक्झाम्पल. अगेन परत पाणी आलेलं आहे. ओके, परत पाणी आलेलं आहे. सो पाणी काय म्हणते बघूया. सगळ्या चॅप्टरमध्ये युजली पाण्याचा एक्झाम्पल यासाठी घेतले कारण सगळ्यांना याचा फॉर्म्युला वगैरे सगळं काही माहिती आहे आणि रिॲक्शन पण इझी असल्यामुळे कोणालाही अवघड जाणार नाही म्हणून त्यांनी एक सिम्पल रिॲक्शन घेतलेली आहे. ठीक आहे. सो हायड्रोजन आहे प्लस ऑक्सिजन विल गिव्ह यू वॉटर, हे सगळ्यांनाच माहिती आहे. रिॲक्शन गॅशियस कंडिशनमध्ये होते, त्याच्यामुळे इथे तुम्हाला वॉटर वेपर घ्यायचं आहे. वॉटर म्हणजे ॲक्च्युअल आपलं पाणी नाही घ्यायचं आहे. ओके. आता या ठिकाणी आहे की 2 व्हॉल्यूम. आपल्या गे-लुसॅकच्या लॉनुसार काय होतं की जेव्हा 2H2 रिॲक्ट करतात O2 सोबत तेव्हा आपल्याला 2 H2O मिळतात. हे होतं गे-लुसॅकच्या लॉनुसार. आता या ठिकाणी ॲव्होगॅड्रो काय म्हणतात, हे जे 2 आहे हे व्हॉल्यूम नसून गे-लुसॅकसाठी गे-लुसॅकने काय म्हटलं होतं की हे 2 व्हॉल्यूम आहे, 1 व्हॉल्यूम आहे. पण ॲव्होगॅड्रोचं म्हणणं असं आहे की हे व्हॉल्यूम नसून काय आहे, हे मॉलिक्यूल आहे. सो हे आहे 2 मॉलिक्यूल, ऑक्सिजन आहे 1 मॉलिक्यूल आणि वॉटर आहे 2 मॉलिक्यूल. ओके. दोघांमधला फरक एवढाच आहे की गे-लुसॅकने म्हटलं होतं की हे व्हॉल्यूम आहे आणि ॲव्होगॅड्रोचं म्हणणं आहे की हे मॉलिक्यूल्स आहेत. ओके. सो दोघांचा फरक लक्षात घ्या. ॲव्होगॅड्रोनुसार हे सगळे मॉलिक्यूल्स आहेत आणि गे-लुसॅकनुसार हे व्हॉल्यूममध्ये होतं. सो फरक इतकाच आहे. ठीक आहे. सो हा डिफरन्स तुम्ही जर समजलात तर तुम्हाला दोन्ही पण लॉजमध्ये कन्फ्युजन अजिबात होणार नाही. दोघांचा म्हणण्याचा उद्देश एकच आहे. फक्त एक म्हणतंय की म्हणजे गे-लुसॅक म्हणतायत की तुम्ही व्हॉल्यूमने कम्पेअर करा आणि ॲव्होगॅड्रो म्हणतायत की तुम्ही मॉलिक्यूल्सच्या नंबरने कम्पेअर करा. ठीक आहे. सो वी सी दॅट 2 मॉलिक्यूल्स ऑफ हायड्रोजन, सॉरी 2 व्हॉल्यूम्स. ओके, हे व्हॉल्यूम्स नाही घेतात. वी सी दॅट 2 व्हॉल्यूम्स ऑफ हायड्रोजन कंबाईन विथ 1 व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजन टू गिव्ह 2 व्हॉल्यूम्स ऑफ वॉटर. आपण हे मागाशी पण पाहिले की 2 व्हॉल्यूम ऑफ हायड्रोजन रिॲक्ट होतात एका व्हॉल्यूम ऑफ ऑक्सिजनसाठी टू गिव्ह 2 व्हॉल्यूम ऑफ वॉटर. हे तर तुम्हाला पाठ झालं असेल, त्यापर्यंत पाठ झालं पाहिजे. नेक्स्ट आहे विदाऊट लिव्हिंग एनी अनरिॲक्टेड ऑक्सिजन. याचा अर्थ या ठिकाणी कम्प्लीट ऑक्सिजन आणि कम्प्लीट हायड्रोजन हे रिॲक्ट होत आहेत. ठीक आहे. कम्प्लीट हायड्रोजन आणि कम्प्लीट ऑक्सिजन रिॲक्ट होत आहेत आणि काही पण वेस्ट जात नाही किंवा काही पण अनरिॲक्टेड राहत नाही आहे. ओके. According to Avogadro law, if one volume contains n molecules, then 2n molecules of hydrogen combine with n molecule of oxygen to give 2n molecules of water. आता हे काय आहे परत बघा. आता इथे जसं आपण 2 व्हॉल्यूम म्हणतोय त्याप्रमाणे ॲव्होगॅड्रोनुसार हे 2 मॉलिक्यूल असणार आहे. सेम जसं आपण इथे 1 व्हॉल्यूम म्हणतोय ॲव्होगॅड्रोनुसार हे 1 मॉलिक्यूल असणार आहे. सेम जसं आपण इथे 2 व्हॉल्यूम म्हणतोय ॲव्होगॅड्रोनुसार हे 2 मॉलिक्यूल असणार आहे. राईट. सो फरक मॉलिक्यूल आणि व्हॉल्यूम यांचाच आहे. जास्त याच्यामध्ये काही डिफरन्स नाही आहे. सो जास्त टेन्शन घेऊ नका. एकदम इझी आणि एकदम कूल आहे हे. इथे मी लिहिले दोन्ही पण लॉज मी इथे लिहिलेले आहेत. ठीक आहे. आता तुम्हाला हवं असेल तर तुम्ही हे पण रिटर्न वाचू शकता. ह्याच्यामध्ये काहीच फरक नाही आहे. सेम दिलेलं आहे. मी जे सांगितलं तेच ह्याच्यामध्ये आहे. सो तुम्ही इझिली हे रीड करू शकता. आफ्टर दॅट नेक्स्ट आवाज येतोय ना म्हणण्याचा. ओके 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 आवाज येतोय. चलो नेक्स्ट आता आहे डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी. आता डाल्टन्स ॲटॉमिक थिअरी काय आहे बघा. याच्यावरती तुम्हाला एक्झाममध्ये हमखास प्रश्न येतो 2 मार्कांसाठी की डाल्टन्सचे जे पण थिअरीमधले पॉईंट्स होते 4 पॉईंट्स तर ते 2 मार्कासाठी एक्सप्लेन करायला येतात. सो प्लीज हे केअरफुली ऐका आणि हे नोट डाऊन करा. तसं पण मी नोट्समध्ये लिहिलेलं आहे आणि हे प्लीज तुम्हाला अशाच शब्दांमध्ये लिहावं लागेल. मी ट्राय करेन असं वरी कंप्लीट झाला तर बरंच आहे. ट्राय करेन मी. ओके होईल मला असं वाटतं आज. चलो. सो बेसिकली तुम्ही जर या ठिकाणी बघितलं तर तुम्हाला एक्झाममध्ये ह्याच शब्दांमध्ये आणि याच ओळींमध्ये शक्यतो लॉ लिहायचा प्रयत्न करायचा आहे. कारण प्रॉब्लेम असा आहे की ही जी ॲटॉमिक थिअरी आहे एकतर सिम्पल आहे आणि त्यांनी ज्या शब्दांमध्ये दिले त्या शब्दामध्ये तुम्ही जर लिहिलं तर तुम्हाला आउट ऑफ मार्क्स मिळतील. ओके.
सो इन 1808 आपण मगाशी बघितलं की 1808 मध्ये डाल्टनने अजून एक थिअरी दिलेली आहे, आठवा, हे बघा इथे होती. ओके, सॉरी डाल्टन ना गे-लुसेकने अजून थिअरी दिली आहे. ओके, डाल्टनने दिली होती 1803 मध्ये मल्टिपल प्रपोर्शनची आणि 1808 मध्ये गे-लुसेकने थिअरी दिली होती. सो तुम्ही असं कंबाईन करून किंवा म्हणजे असं एकत्र लक्षात ठेवू शकता की दोन दोन थिअरीज यावेळी दिल्या होत्या. इव्हन तुम्हाला साल कोणी विचारणार नाही कारण हे हिस्ट्रीचं पेपर नाही आहे, पण तुम्हाला हवं असेल थोडंसं आन्सर अजून इफेक्टिव्ह करायचं असेल तर तुम्ही हवं तर साल वगैरे पण मेन्शन करू शकता. ठीक आहे, साल म्हणजे हेच 1808 वगैरे जे पण आहे ते. ओके, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे लेट अस सी डाल्टनची थिअरी काय होती. तर डाल्टनने असं सांगितलं की अ न्यू सिस्टम ऑफ केमिकल फिलॉसॉफी त्याने दिली होती, इन विच ही प्रपोज द फॉलोविंग. या चॅप्टरच्या नोट्स पण द्या प्लीज. हो देणार आहे, चॅप्टर संपला की तुम्हाला टेलिग्रामवरती नोट्स बघायला मिळणार आहेत. अरे तुमच्यासाठीच केलेत यार, तुम्हाला देणारच ना. ओके चलो, सो डाल्टनने काय म्हटलेलं आहे, सगळ्यात पहिलं त्याचं थिअरी होती की मॅटर कन्सिस्ट ऑफ टायनी इंडिव्हिजिबल पार्टिकल्स कॉल्ड एस ॲटम. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे, कुठला पण मॅटर असू दे, अगदी तुम्ही घरामध्ये शिरा जरी केला तरी शिऱ्याचे पण बारकी पार्टिकल्स असतात आणि ते बारकी पार्टिकल्स पण खूप साऱ्या ॲटम्सपासून बनलेले आहेत. ओके, सो त्याच्यामुळे तुम्ही कुठलाही मॅटर घ्या, अगदी लॅपटॉप घ्या, मोबाईल घ्या, पेन घ्या, काही पण तुमच्यासमोर जे काय दिसते ते सगळे मॅटर किंवा ते सगळे थिंग्स, ऑब्जेक्ट्स, हे प्रत्येक ऑब्जेक्ट एकदम मायन्यूट अशा ॲटमपासून बनलेले आहेत. ओके, आणि ॲटम कसा आहे, इंडिव्हिजिबल आहे. ॲटम इतका छोटा आहे की तुम्ही ॲटमला डिवाइडच नाही करू शकत. ओके, ॲटम खूप टायनी आहे, इंडिव्हिजिबल आहे आणि अशा ॲटम्सपासून मॅटर बनतो. राईट, आफ्टर दॅट नेक्स्ट आहे ऑल दी ॲटम्स ऑफ अ गिवन एलिमेंट्स हॅव आयडेंटिकल प्रॉपर्टीज इन्क्लुडिंग मास. आणि एका मॅटरमध्ये किंवा एका एलिमेंटमध्ये सपोज मी ऑक्सिजन घेतलं तर ऑक्सिजनमध्ये खूप सारे ॲटम्स आहेत. ठीक आहे, एक ऑक्सिजनचा जर मी मॉलिक्यूल घेतला तर त्याच्यामध्ये खूप सारे ॲटम्स आहेत. मग जेव्हा मी असं म्हणते की खूप सारे ॲटम्स आहेत एका ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलमध्ये, आता मी फक्त तुम्हाला एक एक्झाम्पल देते, प्लीज ह्याला केमिस्ट्रीची कोऑर्डिनेट करू नका, पण एक असं लक्षात घ्या की मला काय सांगायचं आहे. सो एका ऑक्सिजनच्या मॉलिक्यूलमध्ये जेव्हा मी म्हणते की खूप सारे ॲटम्स आहेत, याचा अर्थ त्या प्रत्येक ॲटमचं प्रॉपर्टीज सेम असली पाहिजे, प्रत्येक ॲटमचं मास सेम असलं पाहिजे, कारण एकाच ऑक्सिजनमधले आहेत ना ते. त्याच्यामुळे इट इज रिक्वायर्ड की त्या सगळ्या ॲटम्सचं मास, त्या सगळ्याचे प्रॉपर्टीज सेम असले पाहिजेत, कारण ते एकाच मॉलिक्यूलमध्ये आहेत. ओके, किंवा ते एकाच एलिमेंटमधले आहेत. नेक्स्ट आहे ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स डिफर इन मास. पण जर मी ऑक्सिजनच्या ॲटमला नायट्रोजनसोबत कम्पेअर करायला गेले तर ऑब्व्हियसली दोघांच्या प्रॉपर्टीज, दोघांचं मास सेम असणार आहे. म्हणजे त्यांचं म्हणणं काय आहे की सेम एलिमेंट्स असतील तर त्यांच्यामधल्या ॲटम्सच्या प्रॉपर्टीज, मास सेम आहे, पण डिफरंट एलिमेंट्स असतील तर त्यांच्यामधल्या ॲटमच्या प्रॉपर्टीज आणि मास डिफरंट आहे. ओके, नेक्स्ट आहे कंपाऊंड्स. कंपाऊंड्स कशापासून बनतात, एलिमेंट्सपासून बनतात. सो कंपाऊंड्स आर फॉर्म्ड व्हेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स कंबाईन इन अ फिक्स्ड रेशो. हे सगळे शब्द महत्त्वाचे आहेत, डिफरंट एलिमेंट्स, फिक्स्ड रेशो, ॲटम्स आणि कंपाऊंड्स. सो कंपाऊंड्स कधी बनतात, जेव्हा वेगवेगळ्या एलिमेंट्सचे, बघा हा, वेगवेगळ्या एलिमेंट्सचे ॲटम्स जेव्हा एका पर्टिक्युलर रेशोमध्ये येतात तेव्हा कंपाऊंड बनतात. हे आपण काल पण पाहिले. जे लोक काल नव्हते त्यांच्यासाठी पुन्हा एकदा सांगते की अगेन मी तेच एक्झाम्पल घेते, एक्झाम्पल बदलत नाही, आपलं जग जाहीर एक्झाम्पल पाणी. ओके, सो फॉर एक्झाम्पल H2O आहे, H2O आहे. ओके, आता H2O मध्ये 2 हायड्रोजन आहे, 1 ऑक्सिजन आहे, दोन्ही पण एलिमेंट्स वेगळे आहे, हायड्रोजन वेगळं आहे, ऑक्सिजन वेगळं आहे. राईट, दोघं पण एलिमेंट्स कसं आहेत, वेगळे आहेत. पण हे दोन्ही पण एलिमेंट्स जेव्हा कंबाईन होत आहेत तेव्हा यांच्यापासून एक कंपाऊंड बनत आहे. आता मी असं केलं, एकीकडे पाणी H2O आहे, जर मी सेम पाणी H3O केलं तर हे पाणी बनेल का, नाही बनणार. म्हणजे हे ॲक्च्युअली पाणी आहे का, तर हे ॲक्च्युअली पाणी नाही आहे. का, कारण पाण्याचं प्रपोर्शन ठरलंय की ते H2O आहे तर ते H2Oच राहणार, तुम्ही ते बदलू शकत नाही, तुमच्या सोयीनुसार तुम्ही पाण्याला बदलू शकत नाही. सो याचा अर्थ असा की कंपाऊंड्स आर फॉर्म्ड व्हेन ॲटम्स ऑफ डिफरंट एलिमेंट्स कंबाईन इन अ फिक्स्ड प्रपोर्शन किंवा इन अ फिक्स्ड रेशो. ठीक आहे, आय होप तुम्हाला 3 लॉज कळलेले आहेत किंवा 3 पॉईंट्स कळलेले आहेत थिअरीमधले. नेक्स्ट चौथा पॉईंट आहे की केमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्व, कुठे गेलं रे, हां, केमिकल रिॲक्शन्स इन्व्हॉल्व ओनली द रिऑर्गनायझेशन ऑफ ॲटम्स. ॲटम्स आर निदर क्रिएटेड नॉट डिस्ट्रॉइड इन अ केमिकल रिॲक्शन्स. सो बेसिकली जेव्हा पण कधी केमिकल रिॲक्शन्स असतात किंवा होतात, आपल्याला माहिती आहे की रिॲक्टंट कंबाईन होतात तेव्हा त्यांच्यापासून प्रोडक्ट बनतो. आता जेव्हा पण कधीही केमिकल रिॲक्शन होणार आहे तेव्हा ॲटम्स नवीन येत नाहीत किंवा आहे ते ॲटम्स डिस्ट्रॉय पण नाही होत, सगळे ॲटम्स यूज केले जातात किंवा नवीन काहीतरी प्रोडक्ट बनवला जातो. ठीक आहे, जेव्हा पण आपण पाणी बनवतोय तेव्हा सुद्धा 2 H2 म्हणजे H2
प्लस O2 तेव्हा आपल्याकडे 2H2O बनते. इथे आपण कुठेच एक्स्ट्रा ॲटम आणत नाही आहे किंवा आपल्यातला ॲटम आपण फेकून देत नाही किंवा आपण काय म्हणू आपण वेस्ट नाही घालवत आहे. ओके, आपल्याकडे 2 H2 आहेत, आपल्याकडे 1 O2 आहे आणि आपण त्याच्यापासून 2 H2O बनवतोय. याचा अर्थ आपण सगळेच्या सगळे ॲटम्स इथे वापरतोय. कुठलाच ॲटम आपण वाया नाही जाऊ देते, वेस्ट नाही जाऊ देते. म्हणूनच त्यांनी असं म्हटलंय की ॲटम्स आपण क्रिएट पण करू शकत नाही आणि नाही ॲटम्स आपण डिस्ट्रॉय करू शकतो. ठीक आहे, सो हा खूप महत्त्वाचा रूल आहे, जो की रूल म्हणजे लॉ आहे, म्हणे रूल नको, लॉ आहे जो की दिला होता डाल्टन यांनी. सिम्पल. सो 4 लॉज आहेत, थिअरीमधले पॉईंट्स आहेत, खूप इझी आहेत आणि तुम्हाला लक्षात ठेवणं गरजेचं आहे. तुम्हाला असं पण येऊ शकतं की पुढीलपैकी म्हणजे कुठले तरी 4 स्टेटमेंट्स दिले जातील आणि विचारलं जाईल की पुढीलपैकी कुठलं डाल्टनच्या थिअरीमध्ये इन्क्लुडेड आहे किंवा कुठल्या डाल्टनच्या थिअरीमध्ये इन्क्लुडेड नाही आहे, असे पण प्रश्न तुम्हाला येऊ शकतात. सो हे प्लीज पाठ करा. डाल्टन्स थिअरी कुड एक्सप्लेन ऑल दी लॉज ऑफ केमिकल कॉम्बिनेशन. सो आतापर्यंत आपण जे काही सगळे केमिकल कॉम्बिनेशनचे लॉज पाहिले हे सगळे डाल्टनच्या आधारे म्हणजे डाल्टनच्या थिअरीच्या आधारे आपण व्हेरीफाय करून बघू शकतो, कारण डाल्टनने सगळंच सांगितलेलं आहे आपल्याला. ओके, अभी चलो आगे. नेक्स्ट आहे ॲटॉमिक मास, मॉलिक्युलर मास. सगळे मास आपण एकत्र बघूया. सो ॲटॉमिक मास आणि मॉलिक्युलर मास काय आहे? यू नो अबाउट द टर्म्स ॲटम्स आणि मॉलिक्युल. तुम्हाला हे माहिती आहे ॲटम्स आणि मॉलिक्युल काय आहे? आता जेव्हा तुम्ही N2 घेताय, तुम्ही नायट्रोजनचा एक गॅस घेताय, याचा अर्थ तुम्ही 2 नायट्रोजनचे ॲटम्स एकत्र घेताय. जेव्हा तुम्ही H2 घेताय, याचा तुम्ही एक H आणि एक H एकत्र घेऊन H2चा एक मॉलिक्यूल बनवताय. ठीक आहे, N2 जेव्हा तुम्ही घेताय याचा अर्थ तुम्ही एक Nचा ॲटम म्हणजे एक नायट्रोजनचा ॲटम आणि एक नायट्रोजनचा ॲटम एकत्र घेऊन त्यांचा एक बॉन्ड बनवून एक मॉलिक्यूल बनवताय. हे तुम्ही 10वीला पण पाहिलं असेल ना, कदाचित कार्बन कंपाऊंड चॅप्टर होता बहुतेक, त्याच्यामध्ये पाहिलं असेल. ठीक आहे, सो जेव्हा 2 हायड्रोजन ॲटम एकत्र येतात तेव्हा हायड्रोजनचं एक H2 मॉलिक्यूल बनतं. 2 नायट्रोजन ॲटम एकत्र येतात तेव्हा नायट्रोजनचं एक N2 मॉलिक्यूल बनतं. ओके, सो तुम्हाला ॲटम्स आणि मॉलिक्युल्स माहिती असावं. सो थस इट इज अप्रोप्रिएट हिअर टू अंडरस्टँड व्हॉट वी मीन बाय ॲटॉमिक अँड मॉलिक्युलर मासेस. त्याच्यामुळे ॲटॉमिक मास काय आहे आणि मॉलिक्युलर मास काय आहे हे आपल्याला कळणं गरजेचं आहे. चलो कळून घेऊया. सो पहिल्यांदा आहे ॲटॉमिक मास. एव्हरी एलिमेंट हॅज अ कॅरेक्टरिस्टिक ॲटॉमिक मास. कोणताही एलिमेंट घ्या, नायट्रोजन घ्या त्याला स्वतःचं मास आहे, ऑक्सिजन घ्या त्याला स्वतःचं मास आहे, हायड्रोजनला स्वतःचं मास आहे. ठीक आहे, सो प्रत्येकाचा मास वेगळा आहे आणि प्रत्येकाचा स्वतंत्र असा मास आहे. सो ॲटॉमिक मास इज द मास ऑफ अन ॲटम. आता सरळ आहे, ॲटॉमिक मास म्हणजे काय? मास ऑफ ॲटम. ठीक आहे, एस क्लास म्हणजे काय? क्लास ऑफ एस किंवा क्लास ऑफ सुहानी. त्याच पद्धतीने ॲटॉमिक मास म्हणजे काय? मास ऑफ ॲटम. सो ॲटॉमिक मास इज द मास ऑफ एन ॲटम. इट इज ॲक्च्युअली व्हेरी व्हेरी स्मॉल. ऑब्वियसली ॲटमच इतका स्मॉल आहे, त्याच्यामुळे त्याचा मास स्मॉल असणं अर्थातच ना, म्हणजे ऑब्वियस गोष्ट आहे. नेक्स्ट आहे फॉर एक्झाम्पल द मास ऑफ 1 हायड्रोजन ॲटम इज 1.6736 × 10⁻⁻24 ग्राम. सो त्यांनी काउंट केले, आपण नाही काउंट केले आणि आपण काउंट पण नाही करू शकत इतकं छोटं मास घरामध्ये. सो बेसिकली त्यांचं म्हणणं असं आहे की हायड्रोजन ॲटमचं म्हणजे एका Hचं मास, ओके, एका Hचं मास, H2चं नाही म्हणत आहे आपण, एका Hचं मास, एका Hचं मास किती आहे? 1.67 × 10⁻⁻24 ग्राम्स. इतकं कमी आहे, इतकं छोटं आहे, राईट. सो आणि दिस इज व्हेरी स्मॉल क्वांटिटी आणि नॉट इझी टू मेजर. आणि आपण अर्थात हे असं सहज ज्याप्रमाणे आपण 4 किलो वगैरे मेजर करतो त्याप्रमाणे आपण हे इझिली मेजर नाही करू शकत. सो इन द प्रेझेंट सिस्टम मास ऑफ अन ॲटम इज डिटरमाइंड रिलेटिव्ह टू द मास ऑफ अ कार्बन 12 ॲटम ॲज द स्टँडर्ड अँड धिस हॅज बीन अग्रीड अपॉन इन 1961 बाय IUPAC. आता मग दरवेळी हे मास कसं कॅल्क्युलेट करायचं ना, म्हणजे इतकं छोटं मास आहे की ते आपण प्रत्येक वेळी सगळ्याचं घेऊन बसणार. एक कार्बन घ्या त्याचं मास काउंट करा, मग एक हायड्रोजन घ्या, मग परत एक ऑक्सिजन घ्या, प्रत्येक वेळी नायट्रोजन घ्या, प्रत्येकाचा मास काउंट करा. असं आपण प्रत्येक वेळी नाही करू शकत ना, म्हणजे एवढ्या सगळ्या एलिमेंट्सचं प्रत्येकाचा मास काउंट करत बसलो तर मग झालं, प्रत्येकाला काउंट करावं लागेल. सो असं न करता काहीतरी आपल्याकडे एक असं असलं पाहिजे की ज्याच्या आधारे आपण स्वतःहून मास काढू शकतो, म्हणजे एक अप्रॉक्सिमेट काढू शकतो. ऑब्वियसली पूर्ण एकदम 100% कन्फर्म नाही काढू शकणार, पण आपण अप्रॉक्सिमेटली मास काढू शकतो. ठीक आहे, सो आता ॲटॉमिक मासचं पॉईंट रिपीट करायचं आहे. ॲटॉमिक मास म्हणजे बेसिकली काय आहे? ॲटमचं मास. ॲटम म्हणजे काय? जसं की आपण H2 घेतलं तर H2 मध्ये H आणि H हे 2 ॲटम्स आहेत, राईट. सो एका ॲटमचं मास म्हणजे एका Hचं मास किंवा एका ऑक्सिजनच्या एका ॲटमचं मास, नायट्रोजनच्या एका ॲटमचं मास, याला आपण म्हणणार आहोत ॲटॉमिक मास. आता यांनी जस्ट फॉर आपल्या इन्फॉर्मेशनसाठी सांगितलं की एका हायड्रोजनच्या ॲटमचं मास आहे 1.6 × 10⁻⁻24 ग्राम. हे झालं फक्त हायड्रोजनच्या ॲटमचं मास.
ऑब्व्हियसली ऑक्सिजनच्या ॲटमचं वेगळं असणार आहे, नायट्रोजनचं ॲटमचं वेगळं असणार आहे आणि आपण दरवेळी हे नाही फाइंड आउट करू शकत. त्याच्यामुळे त्यांनी एक असं मेथड दिलेली आहे आयुपॅकने, की आपल्याला जर म्हणजे आपण असं काहीतरी घेतलं की हां आता आपण वजन करताना कसं करतो की 1 किलोचं आपण ते लोखंडाचं मास घेतो आणि त्याच्यामध्ये आपण 1 किलो एवढी भाजी भरतो, राईट. सो त्याच पद्धतीने तसं जर मी काही वजन मानलं, ठीक आहे, आयसोटोप्स में आहे, हां C12 आयसोटोप आहे कार्बनचा, ओके. तसं जर मी काही मानलं तर मी इझिली मास काउंट करू शकते ना, की 1 किलोचं काहीतरी एकक माझ्याकडे असेल तेव्हा मी 1 किलो काहीतरी काउंट करू शकते. त्याच पद्धतीने मला असं काहीतरी एकक पाहिजे, तेच आयुपॅकने दिलं. आयुपॅकचं म्हणणं असं आहे की हे मास आपण कार्बन 12 म्हणजे एक आयसोटोप आहे कार्बनचा, याच्या आधारे आपण फाइंड आउट करू शकतो. कसं बघा, इन दी सिस्टम ऑफ ॲटम C12 जो आपला ॲटम आहे त्याचं मास एक्झॅक्टली 12 आहे, ओके. C12चं मास एक्झॅक्टली 12 आलेलं आहे, ठीक आहे. सो C12चं मास त्या लोकांनी काउंट केलं, C12च्या एका ॲटमचं मास किती आहे त्यांना कळलं की हे एक्झॅक्टली 12 आलेलं आहे. मग त्यांनी ठरवलं की आपण ह्यालाच वापरूया ॲज अ रिलेटिव्ह गोष्ट म्हणून, किंवा ॲज अ याच्या आधारे आपण काउंट करायचं म्हणून आपण यालाच वापरूया, ठीक आहे. आता हे जे आहे 12चं युनिट काय घ्यायचं बरं, तर 12चं युनिट त्यांनी घेतलं ॲटॉमिक मास युनिट, ओके. तर हे काय आहे, ॲटॉमिक मास आहे आणि ॲटॉमिक माससाठी त्यांनी युनिट दिलं. जसं की आपण 11 सेंटीमीटर म्हणतो, 12 सेंटीमीटर म्हणतो, एखाद्या कागदाची लेंथ आहे, एखाद्या रिबिनची लेंथ आहे, त्याच पद्धतीने त्यांनी सांगितलं की कार्बनचं जे काही ॲटॉमिक मास आहे ते आपण AMU मध्ये मोजणार, ॲटॉमिक मास युनिटमध्ये मोजणार, ओके. सो अँड ऑल अदर ॲटम्स ऑफ अदर एलिमेंट्स आर गिवन अ रिलेटिव्ह ॲटॉमिक मास. आणि आत्तापासून म्हणजे कार्बनच्या व्यतिरिक्त C12च्या व्यतिरिक्त आपण जे काही ॲटम्सचं मास आतापासून पुढे फाइंड आउट करू ते सगळं याच्याशी रिलेटिव्ह असणार आहे. म्हणजे प्रत्येक वेळी ते आपण काउंट नाही केले पण ते आपण याच्याशी रिलेटिव्ह सांगणार आहोत, ओके. सो द ॲटॉमिक मास आर एक्सप्रेस्ड इन AMU ॲटॉमिक मास युनिटमध्ये आपण हे एक्सप्रेस करणार आहोत. आता 1 AMU इज डिफाइंड ॲज अ मास एक्झॅक्टली इक्वल टू 1/12 ऑफ मास ऑफ 1 कार्बन ॲटम. सो बेसिकली 1 AMU म्हणजे काय, तर 1 AMU इज इक्वल टू 1/12 मल्टिप्लाय बाय मास ऑफ 1 C12. म्हणजेच काय, आता आपण आत्ताच बघितलं की मास ऑफ 1 हे किती आहे, 1 कार्बनच्या आयसोटोपचा मास किती आहे, 12 AMU आहे, राईट. सो त्याच पद्धतीने त्याच्यासाठीच आपण इथे 1/12 घेतलं, कारण ह्याच्या रिलेटिव्हली आपण फाइंड आउट करतोय. मल्टिप्लाय बाय आपण 1.9 इंटू 10⁻⁻⁻23 केलं, जे की एका C12चं मास आहे, ठीक आहे. एका C12चं मास आहे, एका कार्बनच्या आयसोटोपचं मास आहे, राईट. सो हा जो आकडा आहे हा तुम्हाला लक्षात ठेवायची काही गरज नाही, कारण तुम्हाला एक्झामला ही डिराईव्ह करायला येणार नाही आहे. तुम्हाला काय लक्षात ठेवायचं आहे, तुम्हाला हे लक्षात ठेवायचं आहे, ठीक आहे. सो एक AMU तुम्हाला एक्झामला मॅच द कॉलम्समध्ये MCQsमध्ये असं कुठे पण कसं पण विचारलं जाऊ शकतं. सो त्यासाठी तुम्हाला फक्त हा आकडा लक्षात ठेवायचा आहे, तो पण एवढाच 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्राम. सो एका AMUचं व्हॅल्यू काय आहे, 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्राम. आणि ही कशी काढली, कार्बनच्या मासची रिलेटिव्ह आपण काढली, ठीक आहे. तुम्ही जर इथे पाहिलात तर हा आकडा या आकड्याशी सिमिलर आहे, ठीक आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही व्हेरीफाय पण करू शकता. हे त्यांनी ॲक्च्युअल मास काढलं होतं आणि हा आकडा या आकड्याशी सिमिलर आहे थोडाफार. आफ्टर दॅट नेक्स्ट आहे रिसेंटली AMU हॅज बीन रिप्लेस्ड बाय युनिफाईड मास युनिट कॉल्ड एज डाल्टन. आता आपण AMU म्हणत नाही, आता आपण DA लावतो, डाल्टन, किंवा U पण लिहितात, ओके. आता आपण असं पण लिहू शकतो 12U. C12चं मास किती होतं, 12U लिहू शकतो, 12AMU एवढं लिहिण्यापेक्षा, ठीक आहे. त्यांनी आता बदललं युनिट, त्यांची मर्जी, बदलू दे, आपलं काय जाते, आपल्याला अभ्यास करायचा आहे, ठीक आहे. सो त्यांनी आता बदलले, युनिफाईड मासला त्यांनी ॲटॉमिक मासला त्यांनी युनिफाईड मास युनिटने रिप्लेस केलं आहे, सिम्पल. चलो, आता हे आपण कार्बनला घेऊन काढलं. आता नेक्स्ट आहे मास ऑफ एन ॲटम ऑफ ऑक्सिजन इन ग्राम इज 26.56896 वॉट एव्हर जे पण लिहिले ते सगळं. सो वॉट इज द ॲटॉमिक मास ऑफ ऑक्सिजन इन U म्हणजे डाल्टन. सो त्यांनी सांगितले की ऑक्सिजनच्या एका ॲटमचं मास ग्राममध्ये एवढं मोठं आहे, तर डाल्टनमध्ये किती असेल हे कसं काढायचं. तर आपल्याकडे काय इक्वेशन आहे, कुठे सॉल्व करायचं, इथे सॉल्व करूया. तर आपल्याकडे बेसिकली इक्वेशन काय आहे की आपल्याकडे 1 डाल्टन हां आपल्याकडे काय आहे, आपल्याकडे आहे 1 डाल्टन इज इक्वल टू 1.66 इंटू 10⁻⁻24. हे आहे आपल्याकडे 1 डाल्टन, ठीक आहे. 1 डाल्टन इज इक्वल टू एवढं ग्राम आहे, आता तर आपण फाइंड आउट केलं ना यार, ओके. सो 1 डाल्टन म्हणजेच AMU, हे पण मी तुम्हाला सांगितले, राईट. सो 1 डाल्टन इज इक्वल टू आहे 1.66 इंटू 10⁻⁻24 ग्राम. आता त्यांनी मला ग्राम किती दिलं आहे, 26.56. हे बाकीचे नंबर्स सोडून द्या, नाही घेतलं तरी पण चालतील, कारण आपल्याला एक्झाममध्ये अप्रॉक्सिमेट आन्सर काढलं तरी पण मार्क्स मिळतात, त्याच्यामुळे एवढी मोठी संख्या नाही घेतली तरी पण चालेल,
फक्त लिहिताना गिवनमध्ये वगैरे तेवढी आहे अशी लिहा, परत खाली कॅल्क्युलेशन्समध्ये नाही घेतलं तर चालेल. नाही आहे हां 24 ग्राम आत्ता त्यांनी दिलेला आहे. आणि मला डाल्टन काढायचे. सगळ्यांना क्रॉस मल्टिप्लिकेशन येतं ना, तिरकस गुणाकार ज्याला आपण म्हणतो, ते असं मल्टिप्लाय करायचं. 1 मल्टिप्लाय बाय 26.56 इंटू 10 टू द पॉवर -24 डिवायडेड बाय करायचे 1.66 इंटू 10 टू द पॉवर -24. हे जेव्हा तुम्ही सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला जे नंबर मिळेल ते असणार आहे आपलं याचा आन्सर. सिम्पल लॉजिक. त्यासाठी तुम्हाला गरजेचं आहे की हे लक्षात असलं पाहिजे. हे जर तुमच्या लक्षात असेल 1 डाल्टन इज इक्वल टू 1.66 इंटू 10 टू द पॉवर -24, तर तुम्ही आरामात हे सॉल्व करू शकता. फक्त या ज्या काही दिलेल्या व्हॅल्यूज आहेत ते तुम्हाला इथे लिहायचे आणि सॉल्व करायचं. सिम्पल. चलो, प्रतीकचं म्हणणं आहे की ते लोक टाईम वेस्ट करतात. करू दे, त्यांचा टाईम आहे. ॲज ते दे कॅन वेस्ट देअर टाईम. ज्यांना अभ्यास करायचा त्यांनी अभ्यास करायचा, ज्यांना टाईम वेस्ट करायचा आहे बिनधास्त. टाईम तुमचं आहे, लाईफ तुमचं आहे, आयुष्य तुमचं आहे. वेस्ट करायचं की बनवायचं तुमच्या हातात आहे. तुम्ही स्वतःला बिघडवू पण शकता, तुम्ही स्वतःला घडवू पण शकता. सो बिघडवायचे की घडवायचे यू कॅन डिसाईड. चलो, नेक्स्ट आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मास. मेनी नॅचरली ऑकरिंग एलिमेंट्स एक्झिस्ट ॲज मिक्सचर ऑफ मोर दॅन वन आयसोटोप. तुम्हाला हे पण माहिती आहे कार्बनमध्ये C12 पण आहे, C14 पण आहे, राईट. जे लोक डिस्टर्ब होते त्यांनी लाईव्ह चॅट बंद करा. सिम्पल. लाईव्ह चॅटची विंडो बंद करा आणि फक्त व्हिडिओ ऐका. असं मोठं करा, आडव्या स्क्रीनवरती करा आणि फक्त व्हिडिओ ऐका. तुम्ही कशा लाईव्ह चॅट बघताय, काही गरजच नाही आहे बघायची. ओके, चलो. सो आता तुम्हाला जसं की माहिती आहे कार्बन C12 पण आहे, कार्बन C14 पण आहे, राईट. फक्त कार्बनच असं आहे का, तर नाही. अजून पण बऱ्याचशा एलिमेंटचे स्वतःचे आयसोटोप्स आहेत. सो आयसोटोप्स हॅव डिफरंट ॲटॉमिक मास. हां, हे सांगायचं राहिलं. आय होप की तुम्हाला माहिती आहे, कारण आपण 10thला पूर्ण पेरियोडिक टेबल पाहिलं होतं, त्याच्यामध्ये आपण आयसोटोप्स पण पाहिले होते. आयसोटोप्स बेसिकली काय आहेत की त्यांच्यामध्ये ॲटॉमिक मास वेगळं असतं पण ॲटॉमिक नंबर सेम असतो. जसं की कार्बनचं जेव्हा आपण म्हणतोय की C12 आयसोटोप आहे, C14 आयसोटोप आहे, तर यांचं फक्त मास बदलतंय पण यांचा ॲटॉमिक नंबर सेमच राहतोय. ठीक आहे, कार्बनचा ॲटॉमिक नंबर आणि C12चा ॲटॉमिक नंबर आणि C14चा ॲटॉमिक नंबर दोघांचा पण ॲटॉमिक नंबर सेमच आहे. ओके, दोघांचा पण ॲटॉमिक नंबर सेमच आहे, फक्त मास बदलते, राईट. त्याच्यामुळे यांना आपण म्हणतो की हे आयसोटोप्स आहेत. सो द ॲटॉमिक मास ऑफ सच अन एलिमेंट इज द वेटेड ॲव्हरेज ऑफ ॲटॉमिक मास ऑफ एन आयसोटोप. मग तुम्ही म्हणाल C12चा ॲटॉमिक मास वेगळा आहे, C13चं वेगळं आहे, C14चं वेगळं आहे. 12चे लेक्चर होतात का? 12चे लेक्चर वेनसडेपासून मी स्टार्ट करणार आहे, सो तुम्ही तेव्हा जॉईन करू शकता. ओके, लाईव्ह असेल 5 वाजता, संध्याकाळी 5 वाजता. ओके, सो कुठे होते मी? हां, C12चा मास वेगळा आहे, C13चा मास आहे वेगळा आहे, C14चा मास वेगळा आहे. मग आपण कार्बनचं मास कसं सांगणार? बरोबर आहे ना, म्हणजे सगळ्यांचं वेगवेगळं आहे. तर मग हे कसं सांगायचं, यासाठी आहे ॲव्हरेज ॲटॉमिक मासची मेथड. आता ॲव्हरेज ॲटॉमिक मासमध्ये कसं आहे, आपल्याला जेवढे काही आयसोटोप्स माहिती आहेत, मला C12 माहिती आहे, C13 माहिती आहे, C14 माहिती आहे. मग मी काय करणार, सगळ्यांचे मासेस जे आहेत ते मी लिहून घेणार आणि मला एक ॲव्हरेज ॲटॉमिक मास फाइंड आउट करायचे मला लक्षात ठेवण्यासाठी. मग मी काय करणार आहे, याचा आयसोटोप जो आहे किती आहे, 12 आहे. 12 आयसोटोपचा मास किती आहे, 12च घ्यायचं, बाकीचे पुढचे शून्य काही उपयोग नाही घेऊन, सो सोडून द्या. सो 12 × 12 करायचं प्लस हे आयसोटोप किती आहे, 13. याचं मास किती आहे, 13 पॉईंट पुढे काय काय आहे, एवढा डीपमध्ये गुणाकार नाही केला तरी पण चालेल. सो मी इथे अंदाजे 13 घेते. ठीक आहे, आता याचा आयसोटोप किती आहे, 14. याचा मास किती आहे, अप्रॉक्सिमेटली 14 घेते मी, राईट. अप्रॉक्सिमेटली मल्टिप्लाय बाय 14 आणि या सगळ्यांना करायचं आहे मल्टिप्लाय बाय 100. ठीक आहे, मिनिट काहीतरी गोळ घातला मी, सॉरी असं नाही करायचं, सॉरी ओके, काहीतरी घोळ झाला, सॉरी. सो हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे की किती प्रेझेंट आहे, राईट. किती ॲटॉमिक मास एकूण किती असणार आहे सगळ्या आयसोटोप्स मिळून, हे आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. सो आपल्याला हे पाहिलं पाहिजे की हे ॲक्च्युली किती आहेत. खूप सॉरी, हे आधी आपण हे फाइंड आउट केलं पाहिजे की ॲक्च्युली हे किती आहेत नेचरमध्ये. ओके, सो C12 खूप जास्त प्रमाणामध्ये प्रेझेंट आहे कारण हे रिॲक्टिव्ह पण नाही आहे आणि रेडिओ ॲक्टिव्ह रिॲक्शन्स वगैरे काही कॉज करत नाही. ठीक आहे, त्याच्यामुळे हे किती अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे ते आपण घ्यायचं 98.89 प्लस C13 किती अमाऊंटमध्ये प्रेझेंट आहे, आधी 13 याचा ॲटॉमिक मास लिहायचा. 13 काय ह्याचा ॲटॉमिक मास आहे, सो 13 लिहायचं मल्टिप्लाय बाय ते किती प्रेझेंट आहे, सो 1.108 प्लस सिमिलरली 14 किती ॲटॉमिक मास आहे, 14 आहे, म्हणजे C14चा ॲटॉमिक मास किती आहे, 14 आहे, मल्टिप्लाय बाय त्याचं ॲबंडन्स किती आहे, ते किती प्रमाणात प्रेझेंट आहे, सो ते प्रेझेंट आहे 2 × 10⁻⁻10च्या प्रमाणामध्ये. ठीक आहे, आता हे काय होतं, रिलेटिव्ह अबंडन्स पर्सेंटेजमध्ये होतं, राईट. रिलेटिव्ह अबंडन्स कशामध्ये होतं, पर्सेंटेजमध्ये होतं. म्हणजे C12 98% प्रेझेंट आहे, जेवढे मार्क्स तुम्हाला हवे आहेत तुमच्या स्कूल लाईफमध्ये. आणि C13 1.0
1.108% प्रेझेंट आहे. सो हे सगळं पर्सेंटेजमध्ये असल्यामुळे आपल्याला या सगळ्याची जी काही व्हॅल्यू येईल तिला डिवायडेड बाय 100 करायचं आहे. मी पुन्हा एकदा सांगते, परत एकदा नीट ऐका. तुम्ही ऑलरेडी कॅल्क्युलेट करून दिले, सो करायची पण गरज नाही आहे. सो बेसिकली इथे आपण काय करतोय, ॲटोमिक मास मल्टिप्लाय बाय रिलेटिव्ह अबंडन्स करतोय. परत एकदा, ॲटोमिक मास किती आहे 12, रिलेटिव्ह अबंडन्स किती आहे 98.892%. ठीक आहे, मल्टिप्लाय बाय करायचं आहे. याचा ॲटोमिक मास किती आहे 13, मल्टिप्लाय बाय करायचं आहे 1.108. परत ॲड करायचं आहे. याचा ॲटोमिक मास किती आहे 14, मल्टिप्लाय बाय करायचं आहे 2 × 10⁻⁻10. ठीक आहे, आणि याला डिवायडेड बाय फक्त 100 करायचं आहे. मग तुम्हाला आन्सर येणार आहे. टुडेज क्लास टाईम, आजचा क्लास 8 वाजता स्टार्ट झाला होता. संपायचं विचारताय का, चॅप्टर संपेल तेव्हा संपेल. ओके, सो अशा पद्धतीने आपण 12.011 डाल्टन हे असणार आहे ॲव्हरेज मास सगळ्या आयसोटोपचं मिळून. ओके, सेम तुम्ही नायट्रोजनसाठी कॅल्क्युलेट करू शकता. या ठिकाणी नायट्रोजन दिले ना, सेम तुम्ही याचं पण कॅल्क्युलेट करू शकता. 14 मल्टिप्लाय बाय हे किती प्रेझेंट आहे नेचरमध्ये ते घ्यायचं. तुम्हाला जेव्हा एक्झाममध्ये दिलं जाईल की कॅल्क्युलेट करा, तेव्हा तुम्हाला ॲबंडन्सची व्हॅल्यू दिली जाईल की म्हणजे किती प्रेझेंट आहे पर्सेंटेजची व्हॅल्यू दिली जाईल. तुम्हाला तीच घेऊन कॅल्क्युलेट करायची आहे. इथे दिलं आहे बघा. निऑनचं करतायत हे लोक. कसं करायचं निऑनचं, आपण आन्सरला हाईड करूया आणि आपलं आपण करूया. ठीक आहे, आता निऑनचा ॲटोमिक मास किती आहे 19.9, मल्टिप्लाय करायचं आहे. अबंडन्स किती आहे 90.92, प्लस करायचं आहे. निऑनचं दुसऱ्याचं किती आहे 20 घेऊया, 21 नको. आता आपण करतोय तर व्यवस्थितच करूया, अप्रॉक्सिमेट नको घ्यायला मग, किंवा तुम्ही एक्झाममध्ये अप्रॉक्सिमेट घेऊन करू शकता. अबंडंट मास आहे 0.26, प्लस करायचं आहे 21.99. तुम्ही ते 22 पण घेऊ शकता अप्रॉक्सिमेशनसाठी. मल्टिप्लाय करायचं आहे अबंडन्स 8.82. ठीक आहे, आता हे सगळे कशामध्ये होते, अबंडन्स पर्सेंटेजमध्ये होते. तुम्हाला ह्याला करायचं डिवायडेड बाय 100. आता हे जेव्हा तुम्ही सॉल्व कराल, ओके, अशा पद्धतीने हे जेव्हा तुम्ही सॉल्व कराल तेव्हा तुम्हाला तुमचा आन्सर मिळणार आहे. आणि निऑनचं जे ॲव्हरेज ॲटोमिक मास आला ते आलं अप्रॉक्सिमेटली 20च्या आसपास. थोडेसे पॉईंट्सवाले अर्थात आपण कॅल्क्युलेशनला जास्त महत्त्व देत नाही, कारण एवढं मोठं कॅल्क्युलेशन करायला वेळ लागतो. एक्झाममध्ये जर आलं तर व्हॅल्यू याच इथे लिहिताना फक्त आन्सर थोडंसं अप्रॉक्सिमेट करून काढलं तरी पण चालेल. ओके, कारण असे प्रश्न तुम्हाला 2 मार्काला वगैरे येतात. एक्झामला न्यूमॅरिकल्स इझी आहे त्याच्यामुळे, युनिट्सला सेमिस्टरला वगैरे येतं. आणि इवन नीटसाठी जेईसाठी नाही येणार, पण नीटसाठी येऊ शकतं, CETसाठी पण येऊ शकतं. ओके, सो मॉलिक्युलर मास. आता आपण बघतोय मॉलिक्युलचं मास. सगळ्यांना ॲटमचं मास कळलं आहे. आता जेव्हा हे म्हणते की अरे कुठे गेलं, पेन्सिल कुठे गेली. जेव्हा हे म्हणते की हायड्रोजन आणि ऑक्सिजन मिळून पाणी बनते, तेव्हा आपण हायड्रोजनचं मास कसं काढायचं, ऑक्सिजनचं मास कसं काढायचं बघितलं. कारण ते काय होते, एलिमेंट्स होते, ते काय होते, ॲटम्स होते. आणि हेच जर आपल्याला पाण्याचं मास काढायचं असेल तर पाणी काय झालं, कंपाऊंड. ठीक आहे, तर अशा पद्धतीने जेव्हा आपण एखाद्या कंपाऊंडचा मास काढणार आहोत किंवा एखाद्या मॉलिक्युलचा मास काढणार आहोत तेव्हा त्याला आपण म्हणणार आहोत मॉलिक्युलर मास. आता हे लोक इथे कार्बन डायऑक्साईडचा मास काढून बघतायत. ठीक आहे, सो आता कार्बन डायऑक्साईडमध्ये कार्बन किती आहे यार, 1 आहे की नाही, आणि ऑक्सिजन किती आहेत 2 आहेत. सो तुम्हाला करायचं आहे कार्बन 1 आहे प्लस ऑक्सिजन किती आहे 2, सो 2 × ऑक्सिजन. सो आता तुम्हाला कार्बनचं मास आत्ताच आपण फाइंड आउट केलं 12 डेल्टन होतं. सो 1 × 12, कारण एकच आहे ना, कार्बन किती आहे एकच आहे, प्लस तुम्हाला करायचं आहे ऑक्सिजनचं मास. आता एक ऑक्सिजनचं मास काय असतं 16. आता हे तुम्हाला हळूहळू पाठ होईल. ठीक आहे, हे तुम्ही ज्याप्रमाणे प्रॅक्टिस कराल न्यूमॅरिकल सॉल्व करण्याचं त्याप्रमाणे तुम्हाला नायट्रोजनचे किती असतं, ऑक्सिजन किती आहे, हायड्रोजन किती आहे, कार्बन किती आहे, निऑन किती आहे, हे सगळं हळूहळू पाठ होईल. आणि हे तुम्ही ॲड करणार आहात 12 + 16 × 32 करायचं आहे. यू विल गेट 4 × 4 = 44. अशा पद्धतीने कार्बन डायऑक्साईडचं जे मॉलिक्युलर मास आहे त्याला 44. तुम्ही अजून काय पण घ्या. पाण्याचं करायचं आहे 2 × 1. हायड्रोजनचा ॲटॉमिक मास काय असतो 1 असतो, 2 × 1 करायचं आहे. प्लस ऑक्सिजन किती आहे एकच आहे. ॲटॉमिक मास काय असतं 16. सो 2 × 1 होतात 2, प्लस करायचं आहे 16. यू विल गेट 18. तर अशा पद्धतीने पाण्याचं एकूण मॉलिक्युलर मास आलं 18. ओके, सो तुम्ही एखादं एक्झाम्पल घेऊ शकता. सपोज C6H5Cl घ्यायचं आहे. क्लोरीनचं असणार आहे 35.5. हे पण तुम्हाला हळूहळू पाठ होईल. क्लोरीन किती असतं, सोडियम किती असतं 23 वगैरे, हे सगळं तुम्हाला पाठ होईल हळूहळू. सो आता इथे कार्बन किती आहे 6 आहे. सो 6 × कार्बन प्लस हायड्रोजन किती आहे 5. सो 5 × हायड्रोजन. क्लोरीन किती आहे 1. सो क्लोरीनचं फक्त एकट्याचंच मास लिहायचं. आता या ठिकाणी तुम्हाला मगाशी सांगितलं की कार्बनचं किती मास आहे 12 डाल्टन. हो, सायन्सचं उद्या लाईव्ह आहे. ओके श्रद्धा, सायन्सचं उद्या लाईव्ह आहे. 10th स्टँडर्ड सायन्स पार्ट 1 पासून स्टार्ट करणार आहोत आपण ग्रॅव्हिटेशनपासून, आणि उद्या लाईव्ह आहे 5 वाजता. सो नेक्स्ट आहे हायड्रोजनचं किती मास आहे 1 डाल्टन आणि क्लोरीनचं आहे 35.5.
ओके. नेक्स्ट आहे H2SO4 करायचं म्हटलं तर H किती आहे 2 आहेत, H2 ना, सो H किती आहेत 2, सो 2 × 1 करायचं आहे. सल्फर किती आहे 1, सल्फरचं ॲटोमिक मास असतं 32, हे पण तुम्हाला हळूहळू कळत जाईल, पाठ होत जाईल. नेक्स्ट आहे ऑक्सिजन. ऑक्सिजन किती घ्यायचं आहे 4 आहेत ऑक्सिजन, सो 4 × तुम्हाला करायचं आहे ऑक्सिजनचं वेट म्हणजे मास. ऑक्सिजनचं मास किती असतं 16, सो जेव्हा तुम्ही हे ॲड कराल तेव्हा तुम्हाला कळेल की H2SO4 आहे 98. ॲट द एंड ऑफ 11 किंवा 12च्या एंडपर्यंत तुम्हाला हे पाठ झालं असलं पाहिजे की H2SO4 98 आहे, एवढं सगळं न काढता. ओके. पाणी 18 आहे, H2SO4 98 आहे, कार्बन डायऑक्साईड 44 आहे, हे सगळं तुम्हाला ॲट द एंड ऑफ द इयर पाठ झालं पाहिजे, असा अभ्यास करायचा आहे. नेक्स्ट आहे तुम्हाला सांगितलं इथे काय सांगितलं आहे, फाइंड द मास ऑफ 1 मॉलिक्यूल ऑफ ऑक्सिजन इन AMU अँड इन ग्राम्स. मी ना आज संध्याकाळी चॅनलच्या पोस्टमध्ये कम्युनिटी पोस्टमध्ये टाइम टेबल अपलोड करणार आहे की आपल्या नेक्स्ट वीकचं टाइम टेबल काय असणार आहे. सो तुम्ही त्याच्यामध्ये टाईम सब्जेक्ट सगळं बघून घ्या त्याच्या स्टँडर्डचं. ओके. आता आपण इकडे फोकस करूया. सो आता आपल्याला ऑक्सिजनचा जो मॉलिक्यूल आहे, जर एक ऑक्सिजन घेतलं असतं तर आपण त्याला ॲटम म्हटलं असतं, पण या ठिकाणी 2 ऑक्सिजन आहे, सो ते झाला मॉलिक्यूल. आता हे जे ऑक्सिजनचं मॉलिक्यूल आहे त्याचा मास आपल्याला काढायचा आहे. एका ऑक्सिजनचा मास काय असतं 16, 2 ऑक्सिजन आहे म्हणजे 2 × 16 झालं. ठीक आहे. सो अशा पद्धतीने मास काय झालं 32 डेल्टन, पण त्यांनी कशामध्ये विचारले ग्राम्समध्ये सुद्धा. 32 AMU काढून झालं, डेल्टनमध्ये काढून झालं, आता आपल्याला ग्राम्समध्ये काढायचं आहे. मग आपण काय करणार, एक डेल्टन म्हणजे किती होतं 1.66 × 10⁻⁻24 ग्राम. आता माझ्याकडे किती आलेलं आहे 32 डेल्टन आणि मला याचं ग्राममध्ये माहिती नाही आहे, तर मी अगेन क्रॉस मल्टिप्लिकेशन करणार. 32 × 1.66 × 10⁻⁻24 / 1. हे जेव्हा मी सॉल्व करेन तेव्हा मला माझं आन्सर इथे असं मिळणार आहे, जे की असणार आहे ग्राममधलं आन्सर. सो जेव्हा कधी तुम्हाला डेल्टनचं ग्राममध्ये करायचं आहे, जस्ट त्या डेल्टनला मल्टिप्लाय करा 1.66 × 10⁻⁻24. जस्ट मल्टिप्लाय करा. एवढं सगळं करायची मग गरज पडणार नाही. हे आता इनिशियल डेजमध्ये तुम्ही हे सगळं सॉल्व करून बघा, पण ॲट दी एंड ऑफ द इयर जेव्हा तुमची एक्झाम वगैरे असणार आहे तेव्हा तुम्हाला एवढं सगळं सॉल्व करायची गरज नाही पडायला पाहिजे. ठीक आहे. हे सगळे फॉर्म्युले ओके मी तसं पण लिहिलं आहे नोट्समध्ये, तुम्हाला आता दाखवत नाही आहे कारण आपण टेक्स्टबुकला जास्त बघतोय. नोट्स तुम्हाला फक्त रिव्हिजनसाठी मी घेतलेले आहेत. इथे तसं पण मी नोट्समध्ये पण सगळे फॉर्म्युलेस लिहिलेले आहेत. ठीक आहे. सो नोट्सचं टेन्शन घेऊ नका, सगळं मी या ठिकाणी लिहिलेलं आहे. तुम्ही रिव्हिजनसाठी नोट्स वापरले तर तुम्हाला कनेक्ट करता येईल. नेक्स्ट आहे फॉर्म्युला मास. किती बाकी आहे रे आपला चॅप्टर, बराचसं बाकी आहे. चलो देखते आज कितना कंप्लीट होतं आहे. हां PDF मिळेल तुम्हाला टेलिग्रामवरती. चलो फॉर्म्युला मास. सम सबस्टन्सेस सच as सोडियम क्लोराईड. सोडियम क्लोराईड हा काय आहे, एक आयोनिक कंपाऊंड आहे, NaCl ज्याला आपण म्हणतो. ठीक आहे. तर ह्याचं काही निघतं मॉलिक्युलर मास निघत नाही, याचा आपण काढतो फॉर्म्युला मास. कारण याच्यामध्ये Na मॉलिक्यूल नाही आहे, Cl मॉलिक्यूल किंवा ॲटम नाही आहे, याच्यामध्ये हे कटायन्स आणि अनायन्स आहेत. याच्यामध्ये जो क्लोरीन आहे तो एनायन आहे. ओके. याच्यामध्ये क्लोरीन काय आहे एनायन आहे, जो सोडियम आहे तो केटायन आहे. कारण तुम्ही जेव्हा Na+ आणि Cl- कराल तेव्हा तुम्हाला NaCl मिळणार आहे, राईट. हे तर तुम्ही रिॲक्शन खूप लहानपणापासून शिकताय, 8वी 9वी पासून शिकताय. सो तुम्हाला हे माहिती असेल की सोडियम कटायन आहे, क्लोरीन अनायन आहे आणि हे दोघं जेव्हा एकत्र येतात तेव्हा NaCl बनतं. याचा अर्थ सोडियम आणि क्लोरीन हे मॉलिक्युल्स नाही आहेत, हे एक प्रकारचे कटायन आणि अनायन्स आहे. त्याच्यामुळे आपण यांचं मॉलिक्युलर मास नाही काढू शकत, आपण यांचं फॉर्म्युला मास काढायचं. बरं, ते वेगळं आहे का, अजिबात नाही. ते सेमच पद्धतीने काढायचे, फक्त त्या लोकांनी नावं वेगळी केलेत आणि आपल्याला कन्फ्यूज करतायत, बट आपण नाही व्हायचं आहे. ठीक आहे. टेलिग्रामच्या ग्रुपची लिंक तुम्हाला कम्युनिटी बॉक्समध्ये किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळेल, चेकआउट करा. ठीक आहे. आता जेव्हा NaClचं एक स्ट्रक्चर बनतं तेव्हा ते 3D स्ट्रक्चर असतं, 3 डायमेन्शनल असतं. कसं ते तुम्ही गुगलवरती जाऊन सर्च करा, तुमच्या डोळ्यासमोर येईल आणि तुम्ही ते बघू शकता. मग आता फॉर्म्युला मास कसं काढायचं, आता नवीन प्रश्न आला फॉर्म्युला मास कसं काढायचं, तर काहीच वेगळं नाही करायचं, तुम्हाला तीच प्रोसिजर फॉलो करायची आहे. Na किती दिसतंय 1 दिसतंय. फक्त जेव्हा तुम्ही एक्झाममध्ये लिहाल तेव्हा 1 Na 2 Na असं करू नका, ती मेथड चुकीची आहे. पण तुम्ही आता शिकलाय त्या मेथडने, त्याच्यामुळेच मी तुम्हाला सांगते. फक्त आपल्याला आन्सर आल्याची मतलब आहे MCQच्या दृष्टीने. सो तेव्हा तुम्ही काय करणार आहात, Na किती आहे 1च आहे, सो त्याचं जे मास आहे ते एकदाच लिहायचं. प्लस क्लोरीन किती आहे 1च आहे, सो 35.5. जेव्हा तुम्ही हे ॲड कराल तेव्हा तुम्हाला जे आन्सर मिळणार आहे तेच असणार आहे NaClचं फॉर्म्युला मास. सिम्पल. आत्ता लिंक नाही पाठवू शकत प्लीज, आता मी शिकवते. सो तुम्हाला लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मिळते टेलिग्रामची, किंवा कम्युनिटी बॉक्समध्ये जाऊन चेकआउट करा. ओके. सेम फॉर आपल्याला याचा मास फाइंड आउट करायचं आहे. बघ केवढा मोठा कंपाऊंड. ओके. इथे आपण आन्सर न बघता फाइंड आउट करूया. आता आपल्याकडे आहे कॉपर, तर कॉपरचा ॲटोमिक मास घ्यायचा, प्लस तुमच्याकडे ॲटोमिक मास नाही घेता येणार आपल्याला, या ठिकाणी कॉपरचा मास घ्यायचा आहे, प्लस या ठिकाणी तुम्हाला करायचं आहे 2.
मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय यासाठी कारण NO3 ट्वाईस आहे म्हणून 2 मल्टिप्लाय बाय 2 मल्टिप्लाय बाय Nचा मास एकदाच घ्यायचा आहे प्लस ऑक्सिजनचा मास 3दा घ्यायचा आहे. हे दोघांना तुम्हाला आधी ॲड करायचं आहे, मग मल्टिप्लाय बाय 2 करायचं आहे आणि मग कॉपरचं मास ॲड करायचं, जसं की आपण इथे तुम्हाला दाखवलेलं आहे. ओके सेम. आता याच्यामध्ये काही प्रॉब्लेम नाही, काही डाऊट नाही. ह्याचा मास घ्या, याचा ह्याने मल्टिप्लाय करा, या दोघांचे मासेस घ्या आणि तुम्हाला आन्सर पाहायला मिळेल. सो आय होप की तुम्हाला याच्यामध्ये काही डाऊट नाही आहे. आता सेम CaSO4चं काउंट करा. Ca किती आहे 40 आहे, Ca एकच आहे, प्लस सल्फर पण एकच आहे, प्लस तुम्हाला करायचं आहे 4 × 16. हे एवढं करा, तुम्हाला CaSO4चं पण मास बघायला मिळेल. हे सगळं सॉल्व करा, मग तुम्हाला मास बघायला मिळेल. एका डझनमध्ये किती असतात ॲटम्स? केळी घेऊया आपण. 1 डझन केळी जर तुम्ही आणली तर त्या ठिकाणी 12 केळी येतात, राईट. 1 ग्रॉसमध्ये किती असणार आहे हे सगळं तुम्हाला इन्फॉर्मेशन इथे बघायला मिळेल. सो इकडे येऊया. मोल. Expressing large count of object is made easy by using quantitative adjectives such as dozen आहे, gross आहे, etc. उद्या पाहू. थकलं तेवढ्यात, कदाचित उद्याच बघायला लागेल. फक्त मला तुम्हाला एकदा मोल म्हणजे काय समजून देऊ दे, म्हणजे आपण उद्या इथून स्टार्ट करू शकतो. ठीक आहे. नको करूया कंप्लीट, कारण उद्या मला मग दुसरा विषय घेता येईल ना, तुमचा सिलेबस पटकन पुढे जाईल. अजून अर्धा तास वेळ लागेल. थांबायची तयारी आहे हो नाही मला सांगा. आर यू गायज रेडी टू वेट? हॅलो. कंप्लीट, कंटिन्यू. ओके चलो कंटिन्यू. अरे वा, हुशार आहात सगळे, असंच पाहिजे. ओके सो आपण होतो मोलवरती. जसं की आपण 1 डझन केळी म्हणतो, त्याच्यामध्ये 12 केळी येतात. त्याप्रमाणे आपण जेव्हा कुठलीही क्वांटिटी घेतो, केमिकल क्वांटिटी घेतो, तेव्हा आपण असं म्हणतो की 1 मोल. आता 1 मोल म्हणजे किती हे सगळं आपण याच्यामध्ये बघणार आहोत. सो यू नो दॅट. तर बेसिकली मोल काय आहे? काउंट करण्याचे एक एकक आहे असं पण म्हणूया. ज्याप्रमाणे आपण डझन म्हणतो त्याप्रमाणे आहे मोल. सो यू नो दॅट इवन अ स्मॉल अमाऊंट ऑफ एनी सबस्टन्स कंटेन्स व्हेरी लार्ज नंबर ऑफ ॲटम्स ऑर मॉलिक्युल्स. आपण असं म्हटलं की माझ्याकडे आपण जेव्हा ग्लासमध्ये पाणी घेतो तेव्हा 1 थेंब पाणी आहे, पण त्या 1 थेंब पाणीमध्ये किती ॲटम्स आहेत, कितीतरी मॉलिक्युल्स आहेत, म्हणजे असंख्य ॲटम असू शकतात, असंख्य मॉलिक्युल असू शकतात, ॲटम्स असू शकतात. सो ते किती आहे ती संख्या काहीतरी माहिती पाहिजे ना. आपण असं किती म्हणणार की किती पण आहेत असं आपण नाही म्हणू शकत ना. सो ती संख्या काय आहे ती आता आपल्याला बघायची आहे आणि तीच आपल्याला 1 मोल सांगणार आहे. सो 1 मोल इज द अमाऊंट ऑफ सबस्टन्स दॅट कंटेन्स ॲज मेनी इंटेंटिटीज ऑर पार्टिकल्स ॲज देअर आर ॲटम्स इन एक्झॅक्टली 12 ग्राम ऑफ C12. अगेन आपण इथे पण सगळं काही C12शी कम्पेअर करतोय. याचा अर्थ काय की C12च्या 12 ग्राममध्ये, म्हणजे मी जेव्हा कार्बन 12 आयसोटोप घेते, कार्बन 12 आयसोटोप जेव्हा मी 12 ग्राम घेईन, हे मी काउंट करून घेणार आहे, मी वजन करून घेणार आहे की माझ्याकडे C12चं 12 ग्राम आहे. तर C12च्या 12 ग्राममध्ये जेवढे पार्टिकल्स आहेत किंवा जेवढं इंटेंटिटीज प्रेझेंट आहेत, जेवढे पार्टिकल्स प्रेझेंट आहेत, तेवढेच पार्टिकल्स 1 मोलमध्ये असणार आहेत. हे मी कसं ठरवलं? मी नाही ठरवलं, हे सायंटिस्ट लोकांनी खूप अभ्यास करून ठरवले. युजली ते लोक कार्बन यासाठी घेतात कारण कार्बनचा मास एका होल नंबरमध्ये आहे, म्हणजे 12 एक्झॅक्ट 12 मास आहे. सो कुठल्याही पॉईंट्सची अडचण येत नाही आहे, त्याच्यामुळे एरर रिड्यूस होते, प्रत्येक वेळी मोठं मोठं कॅल्क्युलेशन करायला लागत नाही आहे. म्हणून त्या लोकांनी 12 असं एक राऊंड फिगर डिजिट घेतलेली आहे, जी की C12ची आहे. म्हणून त्या लोक म्हणतात की 12 ग्राम C12मध्ये जेवढे इंटेंटिटीज येतील, जेवढे पण पार्टिकल्स येतील, तेवढे पार्टिकल्स म्हणजे 1 मोल. ओके देखो. सो लेट अस कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स इन 12 ग्राम ऑफ C12 आयसोटोप्स. आता 1 ग्रामचं मास जर आपल्याला कळलं तर आपण 12 ग्रामचं काढू शकतो का? बरोबर आहे ना. म्हणजे 1 ग्रामचं मास आपल्याला जर कळलं तर आपण 12 ग्रामचं 12 ग्राममध्ये किती पार्टिकल्स असतील हे पण आपण कॅल्क्युलेट करू शकतो. सो अशा पद्धतीने यांनी असं काउंट केलं. मगाशी पण आपण काउंट केलं, इथे बघितलं होतं ना आपण. कुठे गेलं अरे 1 डाल्टनची व्हॅल्यू रे 1.66. हां, इथे आपण बघितली होती की 1 AMU म्हणजे काय आहे 1.66 × 10⁻24 ग्राम. आणि हेच काय होतं? C12चं मास. बरोबर ना, हेच काय होतं? C12चं मास होतं. आपण C12च्याच मासला 1 AMU म्हणतोय, राईट. सो अशा पद्धतीने आपल्याकडे 1 C12चं मास आहे, आपल्याकडे एका कार्बनच्या आयसोटोपचा मास आहे 1.66 × 10⁻24 आपल्याकडे आहे. आपल्याला हेच 12 ग्रामसाठी पाहिजे. ठीक आहे, एकाचा आहे आपल्याला सेम 12 ग्रामसाठी पाहिजे. मग त्यांचं हेच म्हणणं आहे की एका C12च्या ॲटमचं मास किती आहे? एवढं आहे. ठीक आहे, आणि हेच आपल्याला जर 12 ग्रामसाठी हवं असेल तर आपण अर्थात कॅल्क्युलेट करू शकतो. अगेन तिरकस गुणाकार करायचं आहे, हे तुम्हाला कळलं असेल कॅल्क्युलेशन. सांगू का परत?
1 ग्राममध्ये किती आहे, मग हे 12 ग्राममध्ये कसं काढायचं, हे तिरकस गुणाकार मगाशी केला त्याचप्रमाणे आहे. तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्ही हे कॅल्क्युलेट कराल 12 डिवायडेड बाय 1.99 इंटू 10⁻⁻23 कराल तेव्हा तुम्हाला जी व्हॅल्यू मिळणार आहे ही विसरून जा, एवढी मोठी लक्षात नका ठेवू, फक्त 6.022 इंटू 10⁻23 एवढीच लक्षात ठेवा. सो ही जी काय व्हॅल्यू येणार आहे हे असणार आहे 12 ग्राम ऑफ C12 मधले पार्टिकल्स. ओके, सो 12 ग्राम ऑफ C12 मध्ये एवढे पार्टिकल्स आहेत. सेम पार्टिकल्स असणार आहेत जेव्हा आपण म्हणते की 1 मोल ऑक्सिजन आहे, 1 मोल हायड्रोजन आहे, 1 मोल पाणी आहे, 1 मोल XYZ आहे, तेव्हा त्याच्यामध्ये एवढेच पार्टिकल असणार आहेत. ओके, तर नोट दॅट द नेम ऑफ युनिट इज मोल अँड द सिम्बॉल इज मोल. ओके, सो जेव्हा आपण युनिट लिहिणार तेव्हा आपण MOLA लिहिणार आणि त्या युनिटचं सिम्बॉल MOL आहे. म्हणजे जेव्हा आपण मीटर लिहितोय तेव्हा METER लिहितोय आणि जेव्हा आपण 1 मीटर लिहितो सिम्बॉलमध्ये तेव्हा आपण 1M लिहितो. तसंच 1 मोल लिहिताना असं लिहायचं आणि सिम्बॉलमध्ये लिहिताना असं लिहायचं. ओके, डिफरन्स कळला. आता हा जो नंबर आला 6.022 इंटू 10⁻23 हा जो नंबर आला यालाच आपण ॲव्होगॅड्रो नंबर, ॲव्होगॅड्रो कॉन्स्टंट असं पण म्हणतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला जेव्हा कधी ॲव्होगॅड्रो नंबर भविष्यात विचारला जाईल तेव्हा ही त्याची व्हॅल्यू आहे. कशी आली आय होप तुम्हाला कळलेलं आहे. 12 ग्रामचं C12 जेव्हा आपण घेऊ त्या पद्धतीने आपण ही फाइंड आउट केली. सो इन द ऑनर ऑफ ॲव्होगॅड्रो, ॲव्होगॅड्रोच्या म्हणजे त्याला सन्मान देण्यासाठी म्हणून आपण असं केलेलं आहे. SI सिस्टममध्ये मोल म्हणतो आपण, हे कळलं आपल्याला. हे आपण ऑलरेडी फर्स्ट लेक्चरमध्ये बघितलं की मोल एक क्वांटिटी आहे SI सिस्टममधली. आता जेव्हा आपण म्हणते की 1 मोल ऑफ ऑक्सिजन आहे तेव्हा त्याच्यामध्ये एवढे ॲटम्स असणार आहेत ऑक्सिजनचे. जेव्हा आपण म्हणते 1 मोल ऑफ वॉटर आहे त्याच्यामध्ये वॉटरचे एवढे मॉलिक्युल्स आहेत. 1 मोल ऑफ NaCl आहे त्याच्यामध्ये NaClचे एवढे मॉलिक्युल्स आहेत. म्हणजेच कधीही जेव्हा आपण कुठलीही क्वांटिटी 1 मोल म्हणणार, मग तो ऑक्सिजन असो, सल्फर असो, क्लोरीन असो, कुठलाही एलिमेंट असो त्याच्याशी आपल्याला काहीच फरक पडत नाही आहे. जेव्हा आपण म्हणतो 1 मोल तेव्हा ते एवढेच पार्टिकल असले पाहिजेत 6.022 इंटू 10⁻23. कारण मी जेव्हा म्हणते 1 डझन तेव्हा तुम्ही 1 डझन मँगो घ्या, ॲपल घ्या, बनाना घ्या, काय पण घ्या, त्याच्यामध्ये 12च असले पाहिजे. त्याच पद्धतीने जेव्हा मी 1 मोल म्हणते तेव्हा ते एवढंच असलं पाहिजे. ठीक आहे, म्हणजे याच नंबरचं असलं पाहिजे. 6.022 इंटू 10⁻23 असलं पाहिजे. मग ते काय पण असो, वॉटर असो, सल्फर, क्लोरीन, हायड्रोजन, ऑक्सिजन, व्हॉटेवर. ठीक आहे, 1 मोल म्हणजे नेहमी ते एवढंच असलं पाहिजे. सो हेच एक कन्फर्मेशन यावं किंवा हेच एक कळावं की 1 मोल म्हणजे नेमकं काय किंवा एका एवढ्या ग्राममध्ये किती मॉलिक्युल्स असतात, किती ॲटम्स असतात हे कळावं. यासाठीच यांनी एवढं सगळं केलं आणि आपल्याला एक फायनल रिझल्ट दिला की कधी पण जेव्हा इक्वेशनमध्ये 1 मोल दिलं जाईल याचा अर्थ त्याच्यामध्ये एवढे पार्टिकल्स आहेत. ठीक आहे, हा नंबर पाठ करा. तुम्हाला प्रत्येक ठिकाणी तुम्हाला याच्याबद्दल न्यूमॅरिकल्स येणार आहेत. ओके, चलो मोलर मास आज क्लिअर झालं. ॲव्होगॅड्रो नंबर, थँक्यू सो मच, वेलकम, थँक्यू सो मच. नेक्स्ट आहे मोलार मास. आता मोलार मास काय असतं? द मास ऑफ 1 मोल ऑफ सबस्टन्स, त्याच्यामध्ये एलिमेंट असेल, कंपाऊंड असेल, वॉटेवर, इन ग्राम्स. जेव्हा पण तुम्ही मोलार मास फाइंड आउट करणार आहात तेव्हा ते नेहमी ग्राममध्ये असणार आहे. जेव्हा तुम्ही ॲटॉमिक मास काढता तेव्हा ते नेहमी डेल्टनमध्ये असतं. प्लीज युनिट लक्षात ठेवा, युनिटमध्ये कन्फ्यूज होऊ नका, कारण युनिट लिहिण्याला पण अर्धा मार्क असतो आन्सरमध्ये. फायनल आन्सरला 1 मार्क असेल तर युनिट लिहिण्याला अर्धा मार्क असतो. सो युनिटला प्रचंड महत्त्व आहे, याला सिरियसली घ्या, निग्लेक्ट करू नका. ओके, सो आता आपण जे मोलार मास बघतोय तर हे ग्राममध्ये आहे. द मोलार मास ऑफ एनी एलिमेंट इन ग्राम इज न्यूमॅरिकली इक्वल टू ॲटॉमिक मास. भले हे ग्राममध्ये असलं म्हणजे मोलार मास आणि ॲटॉमिक मास सेमच आहे पण युनिट वेगळं आहे. ॲटॉमिक मास डेल्टनमध्ये आहे, मोलार मास ग्राममध्ये आहे. तुम्ही जर व्हॅल्यूज पाहिल्या हायड्रोजन, कार्बन आणि ऑक्सिजनच्या ॲटॉमिक मास आणि मोलार मासची तर व्हॅल्यू सेमच आहे, न्यूमॅरिकल व्हॅल्यू सेमच आहे. बघा 1 12 16 1 12 16 सेम आहे पण युनिट वेगळं आहे. सो इथे कशामध्ये फरक आहे? युनिटमध्ये फरक आहे. ओके, ॲटॉमिक मास डेल्टनमध्ये आहे, मोलार मास ग्राम पर मोलमध्ये आहे. ओके, तर अशा पद्धतीने फक्त युनिटमध्ये फरक आहे, व्हॅल्यू सेमच आहे. सो तुम्ही या दोघांना सख्खे जुळे भाऊ बहीण माना. ओके, नेक्स्ट आहे सिमिलरली मोलार मास ऑफ एनी सबस्टन्स एक्झिस्टिंग ॲज पॉलीॲटॉमिक मॉलिक्युल्स इन ग्राम्स इज न्यूमॅरिकली इक्वल टू इट्स मॉलिक्युलर मास और फॉर्म्युला मास. जर तुम्ही इथे तर आपण सिंगल ॲटम्स पाहिले, जर तुम्ही मॉलिक्युल्स घेतलं, O2 घेताय, कंपाऊंड घेताय, H2O घेतलं, NaCl घेतलं, तर यांचा पण मॉलिक्युलर मास कसं काढायचं आपण मगाशी बघितलं. 2 वेळा 16 एका ऑक्सिजनचा आहे तर मल्टिप्लाय बाय 2 करायचं, 32 तुम्हाला मिळणार आहे मॉलिक्युलर मास. वॉटरचं आपण कसं काढलं होतं 2 × 1 + 16 तुम्हाला मिळालं होतं 18. त्याच पद्धतीने NaCl पण Na किती आहे 23 + Cl किती आहे 35.5 तुम्हाला मिळालं होतं 58.5. सो त्याच पद्धतीने मॉलिक्युलर मास आपण मॉलिक्युल्सचं डेल्टनमध्ये पाहिलं होतं. मोलार मास आपण जेव्हा कंपाऊंडचं बघतोय तेव्हा ते ग्राम पर मोलमध्ये बघणार आहोत. ओके, दोघांची न्यूमॅरिकल व्हॅल्यू अगदी सेम आहे, फरक फक्त युनिटचा आहे. सो दोन्ही काही वेगळं नाही आहे, फक्त युनिट वेगळा आहे. ओके, आता पुढे
कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ युरिया प्रेझेंट इन 5.6 ग्राम ऑफ युरिया. आपल्याकडे 5.6 ग्राम युरिया आहे. आपल्याला काउंट करायचे की 5.6 ग्राम युरियामध्ये किती मोल्स प्रेझेंट आहेत आणि किती मॉलिक्युल्स प्रेझेंट आहेत. ओके, सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला युरियाचा मास माहिती पाहिजे, कारण जेव्हा कधी आपण मोल्स फाइंड आउट करतो, मोल्सचा फॉर्म्युला लिहून घ्या. मी लिहिलं आहे की मला लिहावं लागेल नोट्समध्ये, पण मोल्स इथे दिलं आहे बघा. मोल्सचा फॉर्म्युला काय आहे? गिवन मोलार मास डिवायडेड बाय मोलार मास. गिवन किती आहे? 5.6. ओके, गिवन मोलार मास किती आहे? 5.6 डिवायडेड बाय युरियाचा ॲक्च्युअल मोलार मास. आता युरियाचा ॲक्च्युअल मोलार मास मी कुठे राहते? मी माझ्या घरात राहते. खूप सुंदरसं घर आहे माझं. ओके, सो युरियाचं जे मोलार मास आहे ते कसं काढायचं आहे? त्यासाठी आपल्याला आधी युरियाचा फॉर्म्युला माहिती पाहिजे. ओके, युरियाचा फॉर्म्युला काय आहे? NH2CO NH2 हा युरियाचा फॉर्म्युला आहे. राईट, याच्या आधारे मॉलिक्युलर मास कसं काढायचं आपण बघितलेलं आहे. एक N आहे 1 × 14 प्लस 2 H2 आहेत, म्हणजे 2 हायड्रोजन आहेत. मोठं झालं काय अक्षर लहान पडेल म्हणजे पुरे लिहिते. सो 1 × 14 प्लस 2 × हायड्रोजन किती आहे 1, प्लस कार्बन किती आहे 1 × 12, प्लस ऑक्सिजन किती आहे 1 × 16, प्लस अगेन नायट्रोजन किती आहे 1 × 14, प्लस अगेन हायड्रोजन किती आहे 2 × 1. हे सगळं जेव्हा तुम्ही ॲड कराल तेव्हा तुम्हाला एक नंबर मिळेल आणि तो नंबर असणार आहे याचं मोलार मास. कोणाचं? युरियाचं. सो हे सगळं तुम्ही ॲड केल्यानंतर ॲड करून बघा. आता मी ते ॲड करत बसत नाही आहे, पण ॲड केल्यानंतर तुम्हाला या ठिकाणी मिळणार आहे 60. आता 60 डेल्टन हे काय झालं? त्याचं मॉलिक्युलर मास झालं. हेच मला जर मोलार मास पाहिजे असेल तर तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे व्हॅल्यू सेम राहणार, फक्त युनिट बदलणार आहे. सो या ठिकाणी काय आलं? मोलार मास किती आलं? 60 ग्राम पर मोल. मग मी या ठिकाणी युरियाच्या ॲक्च्युअल मासमध्ये लिहिणार 60. सो 5.6 डिवायडेड बाय 60 जेव्हा मी करेल तेव्हा मला इथे मिळणार आहे मोल्स. ओके, तेव्हा मला मिळणार आहे ॲक्च्युअल नंबर ऑफ मोल्स. सो नंबर ऑफ मोल्स किती आलं? 0.0933 मोल. ओके, तुम्हाला कधी पण सांगितलं मोल्स फाइंड आउट करा, मास दिलं असेल मोल्स फाइंड आउट करा, हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. गिवन मोलार मास म्हणजे जे काय मोलार मास दिलं असेल ते, आणि मोलार मास ॲक्च्युअल मोलार मास म्हणजे तुम्ही जे आता फॉर्म्युलाने फाइंड आउट करणार ते. ओके, हाच फॉर्म्युला वापरा प्रत्येक वेळी मोल्स काढण्यासाठी, जेव्हा पण मासने मोल काढायचं असेल तेव्हा. ठीक आहे, मास दिलं असेल मोल काढायचे, प्रत्येक वेळी तुम्हाला हाच फॉर्म्युला वापरायचा आहे. आता विचारले की किती मॉलिक्युल्स आहेत. एकदा तुमच्याकडे मोल्स आले, ओके, नंबर ऑफ मोल्स आले. नंबर ऑफ मोल्सला जेव्हा तुम्ही NA मल्टिप्लाय कराल, NA म्हणजे काय? ॲव्होगॅड्रो नंबर. राईट, जेव्हा पण तुम्ही नंबर ऑफ मोल्स हवं तर मी इथे Nच्या ऐवजी मोल्स लिहिते. मोल्सला आपण NA लिहितो, म्हणजे N = असं लिहितो. सो मोल्सला जेव्हा आपण NA मल्टिप्लाय करू तेव्हा जे काही नंबर येणार आहे ते असणार आहे, माझ्याकडे असणार आहे एकूण नंबर ऑफ मॉलिक्युल्स युरियाचे. ओके, सो आता या ठिकाणी आपला ॲव्होगॅड्रो नंबर सगळ्यांना माहिती आहे. मोल्स किती आले होते? आताच आपण बघितले ना, मोल्स किती आले होते? 0.0933. हे दिसतंय ना, क्लिअर दिसते ना स्क्रीन, की थोडीशी अशी थिकनेस वाढवायला पाहिजे. मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर आहे 6.022 × 10⁻23. जेव्हा तुम्ही हे मल्टिप्लिकेशन कराल आणि जेव्हा तुम्हाला एक आन्सर मिळेल ते आन्सर असणार आहे तुमच्याकडे एकूण नंबर ऑफ मॉलिक्युल्स किती आहेत त्याचा. ओके, सो हे झाले तुमचे नंबर ऑफ मॉलिक्युल्स. ओके, कधी पण जेव्हा तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल्स फाइंड आउट करायचे आहेत तर तुम्हाला नंबर ऑफ मोल्सला मल्टिप्लाय करायचं आहे ॲव्होगॅड्रो नंबरने, तुम्हाला नंबर ऑफ मॉलिक्युल्स मिळणार. ओके, सो आय होप तुम्हाला इथपर्यंत कुठलाही डाऊट नाही आहे. हे संपत आला. चला एकच पाणी शेवटचं आरामात सॉल्व करूया, छान वेळ घेऊन सॉल्व करूया. मी नोट्समध्ये हे सगळे फॉर्म्युला लिहून नोट्स मॉडिफाय करून तुम्हाला देईन. तुम्ही हवं तर प्लीज टेक्स्टबुकमध्ये इथे आजूबाजूला जागा आहे, या ठिकाणी हे फॉर्म्युले लिहा. मोल्स कसे फाइंड आउट करायचे, मोल्सला मॉलिक्युल्समध्ये कसं कन्वर्ट करायचं, प्लीज लिहा, कारण हे खूप बेसिक आहे. JEE असू दे, नीट असू दे, CET असू दे, अजून तुम्ही जी कुठली परीक्षा देणार असाल 11-12च्या आधारावरची तुम्हाला सगळ्या ठिकाणी हे प्रश्न येणार आहेत. सो प्लीज हे फॉर्म्युले लिहून घ्या. कुठल्याही एक्झामला, बोर्डची एक्झाम असते कुठली पण असू दे, 11-12ला पण तुम्हाला हे लागणार आहे. सो प्लीज आतापासून लिहून घ्या. आता तुम्हाला कॅल्क्युलेट करायचं आहे, कॅल्क्युलेट द नंबर ऑफ ॲटम्स. आता ॲटम्स कसे कॅल्क्युलेट करायचे? सगळ्यात पहिल्यांदा आहे तुमच्याकडे मोल्स दिलेत, किती आहेत? 52 ग्राम आपल्याकडे आहे अर्गॉन. ठीक आहे, अर्गॉन आहे 52 ग्राम आणि तुम्हाला अर्गॉनमध्ये किती ॲटम्स प्रेझेंट आहेत ते काढायचे. आता ॲटम्स कसे काढायचे? आधी तर हे जे 52 ग्राम नाही, 52 मोल आहे ना, सॉरी. हां, आता जे तुमच्याकडे 52 मोल अर्गॉन आहे याला तुम्हाला कन्वर्ट करायचं आहे ॲटम्समध्ये, नंबर ऑफ ॲटम्समध्ये. कसं कन्वर्ट करायचं बघा. एका मोलमध्ये किती ॲटम्स होते? अरे ॲव्होगॅड्रो नंबर. हां, एका मोलमध्ये किती ॲटम्स होते? 6.022 × 10. काय झालं त्याला? हां, 6.022 × 10⁻23 एवढे ॲटम्स होते एका मोलमध्ये. राईट, आता माझ्याकडे मोल किती आहेत? 52. म्हणजे तुम्ही ज्याप्रमाणे तिरकस गुणाकार करताना तुम्हाला जर एकदम बेसिक मॅथ्स येत असेल, 5th 6th आपण जे शिकलो होतो ते फक्त केलं तरी पण तुम्हाला सगळे जे न्यूमॅरिकल्स आहेत ते सॉल्व्ह करता येणार आहेत आरामात, अगदी आरामात.
ओके. 1 मोलसाठी माझ्याकडे ॲटम्स आहेत 6.022 × 10⁻23. हे फिक्स्ड आहे. हे तुम्हाला मगाशी सांगितले की हा नंबर नेहमी फिक्स्ड राहणार आहे. एका मोलमध्ये एवढे ॲटम आहेत आणि ते आहेत. तुम्ही इथे अभ्यास करा, युरोपमध्ये करा, अजून जगात कुठल्या पण कोपऱ्यात जाऊन करा, एवढेच ॲटम्स असणार आहेत एका मोलमध्ये. मग आता 52 मोल्समध्ये किती आहेत? क्रॉस मल्टिप्लाय. 52 मल्टिप्लाय बाय 6.022 × 10⁻23 डिवायडेड बाय 1. हे जेव्हा तुम्ही कराल, जे काही आन्सर तुम्हाला इथे मिळणार आहे ते तुमचे असणार आहेत मोल्स, जे की अर्गॉनच्या 52 मोल्समध्ये प्रेझेंट असणार आहेत ॲटम्स. ठीक आहे. सो जे काय याचा आन्सर असणार आहे ते असणार आहेत ॲटम्स, जे की 52 मोल ऑफ अर्गॉनमध्ये प्रेझेंट आहेत. काय आन्सर येते मी कॅल्क्युलेट नाही केलं, यांनी केलं ऑलरेडी. सो आपण कशाला कष्ट घ्यायचे, त्यांनी केलं आहे ना, पण तुम्ही मात्र कष्ट घ्या, कारण एक्झामला हे लोक नाही करून देणार, तुम्हाला करायचं आहे. ओके. सो हे जे आलं हे असणार आहे ॲटम्स, जे की 52 मोलमध्ये प्रेझेंट आहेत. राईट. आता आपण बघितलं की मोल्सचं कन्व्हर्जन ॲटम्समध्ये कसं करायचं. ओके. मोल्स दिले असतील तर ॲटम्स कसे काढायचं हे आपण बघितलं. आता आपल्याला बघायचं आहे की जर डेल्टन दिलं असेल, 52 डेल्टन दिलं असेल तर ॲटम्स कसे काढायचे. आता तुम्हाला हे माहिती आहे की डेल्टन जेव्हा इथे दिलं आहे तर डेल्टनचाच अर्थ काय होतो? 52 ग्राम. हे तुम्हाला माहिती आहे की डेल्टनचाच अर्थ काय होतो? 52 ग्राम. ठीक आहे. मग तुमच्याकडे 2 वेज आहेत. एक तर तुम्ही 52 ग्राम घेऊन हे सॉल्व करा किंवा डेल्टनच घेऊन सॉल्व करा. माझं म्हणणं आहे 52 ग्राम घेऊन सॉल्व करा, कारण तुम्हाला जर माहिती आहे की 52 डेल्टन म्हणजे 52 ग्राम आहे, तर मग इझी आहे ना, ग्राम घ्या ना, कशाला उगाच डेल्टनमध्ये अवघड शिरते. ओके. सो 52 डेल्टन म्हणजे 52 ग्राम आहे. मी तुम्हाला मगाशी एक फॉर्म्युला दिला होता, मोल्स इज इक्वल टू काय? गिवन मास किती आहे? 52 डिवायडेड बाय ॲक्च्युअल मोलार मास किंवा ॲक्च्युअल मास. आता ॲक्च्युअल मास किती असतं? हेलियम नेहमी HE इज द फॉर्म्युला फॉर हेलियम, आणि हेलियमचं मास नेहमी 4 ग्राम असतं. सो 52 माझ्याकडे गिवन मास आहे, ॲक्च्युअल हेलियमचं मास असतं 4, डिवाइड करा 5352. सो 13 काय आले? मोल्स. हे काय आले? मोल्स आले. सो 13 मोल्स प्रेझेंट आहेत इथे, पण आपल्याला मोल्स काढायचे आहेत का? नाही, आपल्याला ॲटम्स काढायचे आहे. याला मल्टिप्लाय बाय करा, तुम्हाला ॲटम्स मिळतील. ठीक आहे. याला मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर करा, जे नंबर येईल ते तुमचा ॲटम्स असणार आहे. सेम आता यांनी काय सांगितलं आहे? 52 ग्राम हेलियमसाठी फाइंड आउट करा. तेच केलं ना आपण, डेल्टन आणि ग्राम सेम असणार आहे. मग परत 52 डिवायडेड बाय 4 करा, 13 आलं, 13ला मल्टिप्लाय बाय NA करा, जे येईल ते असणार आहे तुमचे ॲटम्स. ओके. कधीही तुम्हाला मोल्समधून ॲटम्समध्ये जायचं आहे, जस्ट मोल्सला मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर करायचा, तुम्हाला ॲटम्स मिळणार आहेत. ठीक आहे. चलो आता मोल्स आणि गॅसेस. मेनी सबस्टन्सेस एक्झिस्ट ॲज गॅस. तुम्हाला माहिती आहे हायड्रोजन गॅसच्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतो, ऑक्सिजन गॅसच्या फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतो. सो या जगातले ऑलमोस्ट बरेचसे सबस्टन्सेस जे आहेत तर ते गॅसच्याच फॉर्ममध्ये एक्झिस्ट करतात. सो इफ यू वॉन्ट टू फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, तर मग काय करायचं? आपण आता बघितलं की जे कॉमन आहेत म्हणजे सॉलिड स्टेटमध्ये, लिक्विड स्टेटमध्ये आहेत, त्यांचं कसं फाइंड आउट करायचं मोल्स ते आपण बघितलं. गिवन मास डिवायडेड बाय ॲक्च्युअल मासने आपण ते फाइंड आउट केलं. पण हा जर गॅस असेल तर मग काय करायचं? म्हणजे गॅसचं मास आपल्याला नाही माहिती आहे ना, सो मग तेव्हा काय करायचं? तर मग त्यासाठी आता आपण बघणार आहोत पुढच्या काही गोष्टी. सो इफ यू वॉन्ट टू फाइंड द नंबर ऑफ मोल्स ऑफ गॅस, वी कॅन डू धिस मोर कन्व्हिनियंटली बाय मेजरिंग द व्हॉल्यूम रॅदर दॅन मास ऑफ गॅस. मास फाइंड आउट करण्यापेक्षा गॅसचं मास फाइंड आउट करणं अवघड आहे, पण गॅसचं व्हॉल्यूम फाइंड आउट करणं इझी आहे. सो आपण इथे मासच्या ऐवजी व्हॉल्यूम वापरूया, आणि त्यासाठी कसं वापरायचं बघूया. 12चे PCBचे नोट्स, सगळे नोट्स मिळणार आहेत. 12चे पण मिळणार आहेत, 11चे पण मिळणार आहेत टेलिग्रामवरती. प्लीज स्पॅम नका करू. केमिस्ट हॅव डिड्यूस्ड फ्रॉम ॲव्होगॅड्रो लॉ दॅट 1 मोल ऑफ एनी गॅस ऑक्युपाईज अ व्हॉल्यूम ऑफ 22.4 डी क्यूब. डी क्यूब म्हणजे काय आपण काल बघितलं. सो आय होप सो तुम्हाला हे आठवतं आहे. आता बेसिकली 1 मोल जेव्हा मी म्हणते, परत एकदा कुठे लिहू हां, 1 मोल किती ॲटम्स होते? ॲव्होगॅड्रो नंबर 6.022 × 10⁻23 ॲटम्स होते एका मोलमध्ये. सेम हे झालं ॲटम्ससाठी, हे झालं जेव्हा आपण मासमध्ये काउंट करणार आहे तेव्हा. त्यासोबतच जर मी 1 मोल म्हणते, अरे उठतच नाही हा पेन. हां, तेव्हा जेव्हा मी 1 मोल म्हणणार आहे, 1 मोलमध्ये किती व्हॉल्यूम आहे, किंवा 1 मोल जेव्हा मी कुठला पण गॅस घेते तेव्हा तो किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतोय. ओके. 1 मोल जर मी ऑक्सिजन घेतला तर तो किती व्हॉल्यूम ऑक्युपाय करतोय, त्याचं व्हॉल्यूम काय आहे, तर ते नेहमी असणार आहे 22.4 डी क्यूब. कधी पण जेव्हा तुम्ही 1 मोलचा गॅस घ्याल तेव्हा तो कधी पण 1 मोलचा गॅस हा 22.4 इतकंच व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार आहे. मग तो गॅस कुठला पण असू दे, नायट्रोजन, ऑक्सिजन, हेलियम, कार्बन डायऑक्साईड, व्हॉटएव्हर. ठीक आहे. सो तो कधी पण 1 मोलचा गॅस हा 22.4 डी क्यूब एवढंच व्हॉल्यूम ऑक्युपाय करणार आहे. मग आता तुम्हाला जर असं सांगितलं की नंबर ऑफ मोल्स गॅसचे फाइंड आउट करा, तर तुम्हाला जे व्हॉल्यूम गिवन आहे, फॉर्म्युला कुठे गेला, हां, जो गिवन व्हॉल्यूम आहे ते लिहायचं आहे आणि खाली लिहायचं 22.4.
कुठल्या पण गॅस दिला तर वरती गिवन व्हॉल्यूम जे काय प्रश्नामध्ये गिवन असेल ते लिहायचं आणि खाली लिहायचं 22.4. जेव्हा तुम्ही हे डिवाइड कराल तेव्हा तुम्हाला मोल्स मिळणार आहेत. ठीक आहे. तुम्हाला जर सांगितलं मॉलिक्युल्स फाइंड आउट करा तर काय करायचं, मोल्सला मल्टिप्लाय बाय एन ए करायचं. ओके, मोल्स आलं असेल, मोल्सला मल्टिप्लाय बाय एन ए केलं की तुम्हाला मॉलिक्युल मिळणार आहे. इथे मी लिहिलं आहे की STP म्हणजे स्टँडर्ड टेम्परेचर प्रेशरनुसार हे एवढं आलेलं आहे. पण सध्या ही व्हॅल्यू थोडीशी बदलून 22.71 केली आहे. पण तुम्ही ही वापरली तरी पण चालेल, एवढा काय फार मेजर असा डिफरन्स येत नाही. पण जर तुम्हाला प्रश्नामध्ये सांगितलं असेल की 22.7 वापरा तर मग तुम्ही वापरायची. नाही सांगितल्या प्रश्नामध्ये नका वापरू. ओके, 22.4 वापरा, नो प्रॉब्लेम. ओके, आता इथे सांगितलं आहे कॅल्क्युलेट द नंबर ऑफ मोल्स अँड मॉलिक्युल्स ऑफ अमोनिया. आता मी मोल्स कॅल्क्युलेट करायला कसं सांगितलं, हां सॉरी तेच मी सांगते की 22.4 तुम्ही दरवेळी घेऊ शकता अंटिल आणि अनलेस तुम्हाला एक्झाममध्ये हे मेन्शन नाही केलं की तुम्हाला 22.7 घ्यायचं आहे. ओके, कळालं? ठीक आहे, चलो. आता कुठे लिहू, मला हे नोट्स खूप जास्त मॉडिफाय करावे लागले आहेत कारण मी कुठेही जागा मिळेल ते लिहिलं आहे. बट ओके चलो, सीखना इम्पॉर्टंट है. अभी फिलहाल के लिए प्रेजेंटेशन नहीं, तो सीखते पहिले. आता सगळ्यात पहिल्यांदा मला फाइंड आउट करायचे आहेत मोल्स आणि मला त्यांनी हे सांगितलं की अमोनियाचं व्हॉल्यूम किती आहे 67.2. सो मी मोल्स फाइंड आउट करताना काय करणार आहे, अमोनियाचा आधी व्हॉल्यूम लिहिणार आहे. गिवन व्हॉल्यूम गिवन किती आहे 67.2. माझ्याकडे किती आहे किंवा मला काय माहिती आहे 22.4. सो डिवायडेड बाय करायचं 22.4. ओके, अरे 4 उठ जाऊ दे, तुम्हाला कळलं 22.4 आहे. सो बेसिकली जेव्हा तुम्ही हे डिवाइड कराल आणि जे काही तुम्हाला आन्सर मिळेल ते असणार आहे तुमच्याकडे मोल्स. ओके, सो अशा पद्धतीने तुम्हाला जेव्हा डिवाइड कराल तर डिवाइड केल्यानंतर तुमच्याकडे येईल 3 मोल्स. डिवाइड वगैरे करून बघा घरी आरामात. सो डिवाइड केल्यानंतर येईल 3 मोल्स. त्यांनी काय सांगितलं आहे, फर्दर मॉलिक्युल्स पण फाइंड आउट करा. मॉलिक्युल्स कसे करायचे असतात, मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो. जेव्हा तुम्ही मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो कराल तेव्हा तुम्हाला या ठिकाणी मॉलिक्युल्स मिळणार आहेत जे की आहेत 18.06 इंटू 10⁻23. ओके, सो अशा पद्धतीने तुम्ही मोल्स आणि मॉलिक्युल्स फाइंड आउट करणार आहात आणि याहो चॅप्टर संपलेला आहे. एन्जॉय. सो फक्त काही फॉर्म्युले लक्षात ठेवा, मी पुन्हा एकदा रिपीट करते. मोल्स काढायचे असतील तर मोल्स इज इक्वल टू गिवन मास डिवायडेड बाय ॲक्च्युअल मोलार मास. दुसरं, जर तुम्हाला गॅसेसचे मोल्स काढायचे असतील तर मोल्स इज इक्वल टू गिवन व्हॉल्यूम डिवायडेड बाय 22.4. जर तुम्हाला मॉलिक्युल्स काढायचं असतील तर मोल्स मल्टिप्लाय बाय ॲव्होगॅड्रो नंबर. ठीक आहे, सो दरवेळी तुम्ही हेच करणार आहात. एवढं केलं तर तुमचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील मोल्सचे. ठीक आहे, ऑलमोस्ट सगळ्या प्रॉब्लेम्समध्ये हेच विचारलं जातं 80% प्रॉब्लेम्समध्ये. बाकी 20% आपण नंतर बघूया. एक्सरसाइजमध्ये खूप सारे एक्झाम्पल्स दिलेत, ते पण मी ट्राय करेन की एखादं सेशन घेऊन सॉल्व्ह करून देईन किंवा आपण हे करू शकतो रेकॉर्डेड सेशनमध्ये मी सॉल्व्ह करून देईन. ओके, सो हे आता ठरलेलं नाही आहे पण मी ट्राय करेन. सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस लेक्चर. जे लोक शेवटपर्यंत थांबलेत तुम्ही खूप सिन्सिअर आहात. अशाच पद्धतीने अभ्यास करत राहा. 11th डिफिकल्ट नाही आहे, इझी आहे. फक्त तुम्ही लक्ष द्या कारण 11thला लोक खूप लाईटली घेतात की अरे आत्ता तर आपण 10th केलं, बोर्डमध्ये एवढे मार्क्स मिळाले. सो ते बोर्डचे मार्क्स तुमचे 11th नाही डिसाईड करत. 11th आणि 10th प्रचंड वेगळं आहे. सो 11thकडे लक्ष द्या, हवेत राहू नका, जमिनीवरती या आणि खूप चांगला अभ्यास करा. तुम्ही खूप छान मार्क्स मिळवणार आहात 11thमध्ये, 12thमध्ये आणि सगळ्या एंट्रान्समध्ये. ओके, सो थँक्यू सो मच फॉर जॉईनिंग. थँक्यू सो मच फॉर युअर सपोर्ट. उद्याचं लेक्चर जे काही असेल त्याचं शेड्यूल मी आज अपलोड करणार आहे. छोटासा शॉर्ट व्हिडिओ पण मी अपलोड करेन, कम्युनिटी बॉक्समध्ये पण अपलोड करेन, टेलिग्रामवरती पण अपलोड करेन, सगळ्या ठिकाणी अपलोड करेन, सगळीकडे बघू शकता. ठीक आहे, आणि त्याप्रमाणे आपला नेक्स्ट वीक असेल. सो थँक्यू सो मच, बाय बाय, बेस्ट ऑफ लक, टाटा.